याला असलेला वाव आणि स्कोप आणि काय अपॉर्च्युनिटीज आहेत त्याबद्दल काही बेसिक गोष्टी जाणून घेणार आहोत. हा गेल्या कोविडच्या सिच्युएशन मधला सलग आय थिंक 10वा ते 11वा वेबिनार आहे आणि या माध्यमातून आपण खूप मोठ्या प्रमाणात 1000पेक्षा जास्त उद्योजक, महिला उद्योजक असतील, युवक असतील किंवा नवीन एंटरप्रेन्योर्स असतील, त्यांच्यामध्ये अवेअरनेस क्रिएट करण्याचं काम आपण करतो आहोत. याच्यातून काही स्टार्टअप्सही सुरू झालेले आहेत. त्यांनाही आपण वारंवार त्यांच्या अडचणींप्रमाणे गाईडन्स करत असतो. तर आज आपण बघतोय की आपला एकंदरीत बेस्ड इकॉनॉमी आपली देशाची आहे आणि मोठ्या प्रमाणात उत्पादित होणारा माल जो आहे, त्याची योग्य पद्धतीने मॅनेजमेंट न केल्यामुळे त्याला आम्ही हॉर्टिकल्चरच्या भाषेमध्ये पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट म्हणतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नासाडी होते. ती आपल्याला कशी कमी करता येईल आणि याच्यातून अ, उद्योजक कसे तयार होऊ शकतील, शेतकऱ्यांनाही, उत्पादकांना आणि ग्राहकांनाही चांगल्या प्रकारचं प्रोसेस प्रॉडक्ट कसं मिळू शकेल. आता या प्रोसेसिंगला व्हॅल्यू ॲडिशन हा शब्द सुद्धा फार मोठ्या प्रमाणात वापरला जातोय. कारण जे काही उत्पादन होणारा माल आहे, जे काही प्रोसेस होणारा माल आहे, तर त्याचं एक बाजार मूल्य त्याच्यामुळे ठरत असतं. त्याला एक व्हॅल्यू येते. अदरवाईज तो त्या मालाची किंमत किंवा त्याचं एक शेल्फ लाईफ आहे ते कमी असतं आणि हे प्रोसेस करून आपण वाढवतो आणि त्याचं बाजार मूल्य सुद्धा वाढवतो. तर अशा पद्धतीचं सरळ ते फळ भाज्या न विकता तेव्हा प्रोसेस करून ते विकणे आणि त्याचं बाजार मूल्य वाढवणे याला व्हॅल्यू एडिशन हा शब्द सुद्धा वापरला जातो. परंतु हे करत असताना या प्रॉडक्टमध्ये त्याचं जे काही नॅचरल ओरिजिनल कलर आहे, फ्लेवर आहे, न्यूट्रिशनल व्हॅल्यूज आहेत, ह्या कशा रिटेन होतील? तर ते पण बघणं खूप गरजेचं आहे. अदरवाईज प्रोसेस केल्यानंतर ते त्याची अनुभूती जी आहे ती मिळणं आवश्यक आहे. तर त्यासाठी त्या प्रत्येक प्रॉडक्टचा प्रोसेस प्रोटोकॉल समजून घेणं आणि ही जी काही उद्योजकीय किंवा आपण जे विचार करतो आहोत, की प्रोसेसिंग व्हॅल्यू एडिशन करून आपल्याला कोणाकोणाला बेनिफिट करायचं आहे. म्हणजे फक्त आपण स्वतः उद्योजकच त्याच्यातून बेनिफिट होणार आहोत, असं जर असेल तर ते त्याला व्हॅल्यू एडिशन किंवा प्रोसेसिंग किंवा त्याचा तो फर्दर बिझनेस प्लॅन होऊ शकत नाही. तर त्यामध्ये फार्मर हा जो उत्पादक आहे, हा खूप महत्त्वाचा भाग आहे. कारण हे सगळं आपण फार्मिंग कम्युनिटीच्या वेलफेअरसाठी किंवा त्यांच्या फायद्यासाठी किंवा त्यांना चांगल्या प्रकारचे बाजार मूल्य मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील जर राहिलं, तर ते त्यांच्यासाठी तो पहिला पार्ट आहे. एंटरप्रेन्योर आपण स्वतः, की याच्यातून आपण चांगले उद्योजकीय आपल्या क्वालिटीज वापरून आपल्याला त्याचा शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला माल हा दीर्घकाळ टिकण्यासाठी किंवा त्याचं व्हॅल्यू एडिशन कसं करता येईल. आणि तिसरा पार्ट आहे कंझ्युमर. शेवटी हा उत्पादित झालेला, तयार झालेला माल घेणारा जो ग्राहक आहे, त्याच्या पण काही आवडी-निवडी, त्याच्या काही डिमांड्स आहेत, त्याच्या काही प्रेफरन्सेस आहेत. तर त्याचाही विचार आपण याच्यामध्ये केला गेला पाहिजे. तर असा हा ट्रायंगल आहे. त्याच्यामुळे या सगळ्या बाबींचा विचार करून आपण या अपॉर्च्युनिटीज आपण कराव्या. व्हॅल्यू एडिशन हा शब्द जेव्हा आपण वापरतो, तेव्हा एखादं जे काही कमोडिटी आहे, इथं काही उदाहरणं दिलीत, रेट्समध्ये थोडं व्हॅरी होऊ शकतं. परंतु समजा ₹10 किलोचा किंवा ₹20 किलोचा पोटॅटो असेल, त्याचे चिप्स केले तर ₹100 ते ₹200 किलो त्याचं बाजार मूल्य होतं. ₹5 ते ₹20 किलोचा टोमॅटो, त्याचं सॉस, केचअप वगैरे जर केलं, तर ते ₹100 ते ₹150 किलोपर्यंत त्याचं बाजार मूल्य जातं. अर्थात त्याच्यामध्ये त्याचं उत्पादन करण्यासाठी येणारा खर्च आहेच. परंतु जो टोमॅटो 4-8 दिवस टिकणार आहे, तो 6 महिने, वर्षभरापर्यंत आपल्याला टिकवता येऊ शकतो. आवळा जे फळ आहे, जी सहज आपण खाऊ शकत नाही, परंतु त्या ₹15 ते ₹25 किलोच्या आवळ्याची जर आपण कँडी बनवली, सुपारी बनवली, ज्यूस बनवला किंवा त्याच्या पावडर्स बनवल्या, तर त्याचं बाजार मूल्य सुद्धा आपल्याला ₹100 ते ₹200 किलोपर्यंत वाढवता येऊ शकतं. आंबा हे असं फळ आहे, की याचे सर्व प्रकारचे उत्पादन किंवा प्रोसेस प्रॉडक्ट आपण तयार करू शकतो. 20 ते 50-60 किलोचा आंबा आहे. त्याचा पल्प, त्याचं लेदर, त्याचं जॅम, त्याचं स्क्वॅश, सिरप, वेगवेगळ्या प्रकारचे बेकरी आयटम्स पासून तर कन्फेक्शनरी आयटम तर मिल्क आयटम्समध्ये किंवा प्रोसेस प्रॉडक्ट्समध्ये याचा वापर केला जाऊ शकतो. तर अशा पद्धतीने व्हॅल्यू एडिशन आपण इन द सेन्स ऑफ मनी किंवा त्याचं अर्निंगमध्ये आपण ते बदलू शकतो. म्हणून याला व्हॅल्यू एडिशन हा शब्द सुद्धा वापरला जातो. आपल्या देशाचे जर एकंदरीत जर आपण आर्थिक आढावा जर घेतला, तर आपल्या भारतामध्ये जे एकूण जे आपलं जी-डी-पी आहे, त्याच्यामध्ये ॲग्रीकल्चरचा रोल खूप मोठा आहे. त्यात हॉर्टिकल्चर म्हणजे फ्रुट्स, व्हेजिटेबल, फ्लॉवर किंवा प्रोसेस्ड प्रॉडक्ट हा एक मेजर कॉन्ट्रिब्युशन त्याच्या माध्यमातून उभा राहिलेला एक बिझनेस हा खूप महत्त्वाचा रोल आहे. आणि आज आपण बघतोय, की पूर्ण जागतिकीकरणामुळे सगळ्याकडच्या ज्या मार्केट्स आहेत, त्या ओपन झालेल्या आहेत. तर आपण
जगभरामध्ये आपल्याकडचं उत्पादित होणारे फळं, भाज्या जे त्यांच्या गरजेप्रमाणे व्हॅल्यू एडिशन करून त्याचं आपण बिझनेस करू शकतो आणि चांगल्या प्रकारे आपल्या इकॉनॉमी बिल्डअप करण्यासाठी उपयोग आणू शकतो. तर शेती व्यवसायाचं एकंदरीत महत्त्व आहे. आज 55 ते 60% कम्युनिटी जी आहे ती एग्रो बेस आहे, म्हणजे शेतीवर अवलंबून आहे. शेती आपल्याकडे जे काही नॅचरल ॲग्रो क्लायमॅटिक कंडिशन्स आहेत आणि जे काही आता आधुनिकीकरण झालेलं आहे किंवा पाण्याच्या, दळणवळणाच्या किंवा नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांना उपलब्ध झालेले आहेत. तर त्याचं कॉन्ट्रिब्युशन आपल्याला शेतीचं उत्पादनाचं आपल्या एकंदरीत भारताच्या आर्थिक विकासामध्ये आपल्याला वाढवता येईल, जे की आधीपासून आहे आणि त्याचा रोल त्याचा जो शेअर आहे तो अजून सुद्धा वाढू शकतो. परंतु आपण जर एकंदरीत बघितलं तर खरंच या सगळ्या शेती विकासाचा आपल्या आर्थिक याच्यामध्ये फायदा आहे का? खरंच आपण आर्थिकदृष्ट्या सबळ झालोय का? ग्रामीण विकास झालाय का? शेतमजूर, शेतकऱ्यांची क्रयशक्ती वाढली का? येणारा जो युवा वर्ग आहे, तो शेती किंवा शेतीपूरक व्यवसायाकडे आकर्षित झालेला आहे का? याचे एकंदरीत परिणाम ग्रामीण विकास जर झाला तर देशाचा विकास असं आपल्याकडे समीकरण एकंदरीत आपण बघतोय. पूर्वीचे आपले नेते सुद्धा म्हणजे महात्मा गांधी खेड्याकडे चला. पण आज आपण बघतो की या सगळ्या इंडस्ट्रीज किंवा हे जे काही ॲक्टिव्हिटीज या शहरी भागामध्ये एकवटल्यामुळे परत ग्रामीण भागातला लोंढा जो आहे तो शहराकडे येताना दिसतोय आणि वेगळेच पर्यावरणाचे प्रश्न निर्माण झालेले आहेत. तर हे आपल्याला कसं कमी करता येईल आणि परत एकदा ग्रामीण भागाकडे जाऊन तिथं उत्पादित होणाऱ्या मालाचं व्हॅल्यू करून त्या ठिकाणी उत्पादित होणारा माल, शेतकरी, शेतमजूर यांचं सगळं आर्थिक मूल्य आपल्याला कसं वाढवता येऊ शकेल याचा पण विचार आपण करण्याची गरज आहे. आज आपण बघतोय की आपल्याकडे सर्व प्रकारच्या हवामानाचे घटक आहेत, जमिनी आहेत, पाण्याची उपलब्धता कमी अधिक प्रमाणात असल्यामुळे आपल्याकडे कधी-कधी खूप मालाची आवक होते, कधी कमी होते किंवा काही नॅचरल कॅलॅमिटीजमुळे किंवा काही कारणास्तव हे होत राहतं. पण बऱ्याच वेळा आवक वाढली की त्या शेतमालाचं आर्थिक गणित पूर्णपणे बिघडतं. योग्य भाव मिळत नाही, नुकसान होतं. त्यानंतर आपल्याकडे शेतकरी खूप कष्टाने उत्पादन घेतो, परंतु पुढे उत्पादन तयार झाल्यानंतर त्याची जी काही हँडलिंग आहे, ज्याला पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट म्हणतो, ते खूपच आपल्याकडे अजूनही अ, अतिशय सामान्य पद्धतीने किंवा अशास्त्रीय पद्धतीने त्याचं हँडलिंग होतं आणि त्यामुळे 25% ते 30% आपल्याकडे उत्पादित होणाऱ्या मालाची नासाडी होते आणि फळं आणि भाज्यांमध्ये 80% ते 90% पाणी असतं आणि त्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात नासाडी व्हायला कारणीभूत असतो. त्याचं प्रॉपर ग्रेडिंग, पॅकिंग, हँडलिंग आणि विक्री व्यवस्थापन. हा सगळा माल ग्राहकांपर्यंत जाईपर्यंत त्याचं जे बाजार मूल्य आहे, त्याचं जे शेल्फ लाईफ आहे, ते टिकवण्यासाठी जी काही साखळी असेल, ती शीत साखळी असेल किंवा हँडलिंगची साखळी असेल, ट्रान्सपोर्टेशन असेल, तर हे आपल्याला कसं कमी करता येईल? जेणेकरून हजारो कोटी रुपयाचं नुकसान आपल्याला कमी करता येईल आणि हे नुकसान टाळलं तर. कारण आज या 25% ते 30% मालाच्या नासडीमुळे त्यासाठी जे काही इनपुट्स असतील, त्या शेतकऱ्यांचे कष्ट असतील किंवा त्याचा जो वेळ आहे, याची खूप मोठ्या प्रमाणात नासाडी होताना आपल्याला दिसेल. तरच ही नासाडी जर आपल्याला 5, 10, 12% अ, 10-12% खाली जर आणता आली, तर खूप मोठ्या प्रमाणाची आर्थिक अ, अ, जी काही नुकसान आहे, ती पातळी आपल्याला कमी करता येऊ शकेल. आणि आपण म्हणतो, की 1 एकरात किती उत्पन्न मिळते, त्याऐवजी नफा किती मिळतो हे पाहणं महत्त्वाचं. आज जर आपण शेतकऱ्यांना विचारलं, की तो सांगतो मला एवढा टन माल झाला, एवढे पैसे झाले. पण त्याला जर त्याचा सगळा खर्च जर विचारला, तर ते असं लक्षात येतं, की नफ्याचं टक्केवारी जी आहे ती खूपच कमी आहे. कधी तर ती काही सुद्धा मिळत नाही. म्हणजे त्याला तयार झालेला माल अतिशय अ, मातीमोल किमतीने किंवा तो त्याला मायनसमध्ये सुद्धा जातो. म्हणजे त्याचं उत्पादनाचा खर्च सुद्धा निघत नाही. तर हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. आज आपण सगळं बघतोय, की आपला शेतीप्रधान देश आहे. मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. उत्पादनात आपण आघाडीवर आहोत. परंतु प्रक्रियेमध्ये आपण 2% पेक्षा खाली आहोत किंवा 2% च्या आसपास आहे. तर ते आपल्याला कसं वाढवता येईल? एवढं सगळं आपण 2% जरी प्रक्रिया करतो तरी आज 18% 20% मनुष्यबळ या व्यवसायात आहे. ते जर आपल्याला 5-10% पर्यंत जर आपला प्रोसेसिंग किंवा व्हॅल्यू एडिशनचा व्यवसाय जर वाढला, तर मोठ्या प्रमाणात यामध्ये स्वयंरोजगाराच्या किंवा लोकांना रोजगार मिळण्याची व्यवस्था त्याच्यामध्ये होऊ शकते. तर एवढी मोठी क्षमता या प्रक्रिया उद्योगामध्ये आहे. फक्त प्रोसेसिंग हाच विषय त्याच्यामध्ये नाहीये. प्रक्रियाबरोबर विक्री, वाहतूक, वितरण यामध्ये सुद्धा आजकाल आपण सोशल मीडियामध्ये काम करणारे, मार्केटिंगमध्ये काम करणारे वेगळ्या प्रकारचे ॲप्स, वेबसाईट्स वगैरे बनवून त्या माध्यमातून अ, श श ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी सुद्धा मॅनपॉवरची गरज आहे किंवा अशा प्रकारचा किंवा आजकाल आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, वेगळ्या प्रकारच्या टेक्नॉलॉजीज डेव्हलप करण्यासाठी ती प्रोसेसिंग पासून तर पॅकेजिंग
करेपर्यंतच्या सगळ्या ज्या काही मार्केटिंगच्या ज्या टेक्नॉलॉजीज आहेत, तर त्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात वेगळ्या क्षेत्रातली लोकांना रोजगार याच्यामध्ये मिळू शकते. आणि एकंदरीत जे काही मोठ्या प्रमाणात उत्पादित होणारा माल इकडे-तिकडे आपल्याकडे पाठवताना जी काही नासाडी होते, ते आपल्याला कमी करता येऊ शकते. इतर देशांबरोबर जर आपण तुलना केली तर अमेरिकेमध्ये 65, फ्रान्समध्ये 70% आणि ब्राझील 70, मलेशिया 83, फिलिपाईन्स 78%, थायलंड 30%. अ, इंडियामध्ये फक्त 2% पेक्षा किंवा 2% च्या आसपास प्रक्रिया केली जाते. त्याच्यावरून आपल्याला किती स्कोप आहे ते लक्षात येईल. आता प्रक्रिया करण्याचे मुख्य जे काही उद्देश आहेत, ऑब्जेक्ट जे आहेत ते तर त्या फळांची, भाज्यांची किंवा जे काही ॲग्रीकल्चर प्रोड्यूस आहे त्याची सेल्फ लाईफ म्हणजे टिकण्याची क्षमता नॅचरली अँबिएंट टेम्परेचरमध्ये किंवा नॉर्मल सामान्य तापमानाला किंवा वातावरणामध्ये ते आपल्याला कसं वाढवता येऊ शकेल. त्यामुळे जी काही आपण नासाळीची पातळी आहे ती कशी कमी करता येईल. त्यानंतर कधी-कधी ग्लट होतं, कधी-कधी एकदम त्याच्यामध्ये कमतरता भासते. त्यामुळे जे काही मार्केट रेट्स खालीवर होतात किंवा ते मार्केट रेट युनिफॉर्म राहत नाही, तर ते काही प्रमाणात आपल्याला प्रोटेक्ट त्याच्यामध्ये करता येईल. ऑफ सीझनल अवेलेबिलिटी एखादं फळ एक विशिष्ट हंगामात येतं. उदाहरणार्थ आंबा हा आपल्याकडे समजा उन्हाळ्यात येतो आणि पावसाळ्यापूर्वी त्याचा हंगाम संपतो. पुढे 7-8 महिने आपल्याला आंबा हा वेगळ्या फॉर्मॅटमध्ये प्रोसेस प्रॉडक्टच्या फॉर्मॅटमध्ये ज्यूस असेल, पल्प असेल, त्याचे काही वेगवेगळे स्क्वॅशेस असतील, सिरप्स असतील, बेव्हरेजेस असतील. त्यानंतर प्रक्रियेच्या माध्यमातून जसं आपण एखादी प्रॉडक्ट तयार करतो, तर त्याच्यात डिफरंट टाइप्स ऑफ फ्रुट्स, व्हेजिटेबल त्याचे टेस्ट, फ्लेवर, कलर आपल्याला डेव्हलप करता येतात. त्यामुळे एक्सेप्टन्स जो आहे, कंझ्युमर एक्सेप्टन्स आज आपण बघतोय, की नवीन जनरेशनमध्ये ट्रेंड आलेली, की नवीन काही असं खायचं आणि त्यात आपण जर फळं आणि भाज्यांचं युक्त असे काही प्रॉडक्ट्स आपले इंडिजिनस रेसिपीजमध्ये थोडं मॉडर्नायझेशन करून जर आपलं आणलं, तर लोकांना ते आवडीने ते खाल्ले जाते. उदाहरणार्थ आवळा आपण म्हणतो, की आवळा हा अमृतासमान आहे, की तो विशिष्ट रोगांना किंवा सर्व प्रकारच्या रोगांना तो चांगल्या प्रकारे फायदेशीर होतो. पण असा आवळा जर आपण कच्चा दिला तर कोणी खाणार नाही. नवीन मुलं म्हणजे यंग जे नवीन जनरेशन ते तर खाणार आहे. पण त्यांना कँडी जर दिली, त्याचा ज्यूस जर दिला, तर ते पटकन ते खाऊ शकतील. तर अशा प्रकारे ज्या एक्सेप्टन्स आहे, टेस्ट आहे, व्हरायटी ऑफ प्रॉडक्ट्स ज्या माध्यमातून त्यांच्या कन्झम्पशनमध्ये त्याचा वापर होऊ शकेल आणि या सर्व बाबी जर सांभाळल्या तर त्या उत्पादनापासून तर विक्रीपर्यंत मध्ये खूप मोठ्या प्रमाणात एम्प्लॉयमेंट जनरेशनला वाव आहे. परंतु आता हे सगळं करत असताना आपल्याकडे का हे वाढू शकलं नाही याची काही कारणं आहेत, त्याच्यात काही आव्हानं आहेत. आपल्याकडे योग्य साठवणूक गृह नाहीयेत. नंतर लोकांचं मोठ्या प्रमाणात शहराकडे स्थलांतर झालेलं आहे. स्थानिक लोकं त्याच्यामध्ये स्थलांतरित झालेल्या लोकांना उत्तम उपलब्ध करून देणे ही एक आपल्याकडे आव्हान आहे. तर आज शहरीकरण वाढल्यामुळे शहरातल्या जे ग्रामीण भागातून आले त्यांना सुद्धा आज फळं, भाज्या किंवा प्रक्रियायुक्त पदार्थ रेडीमेड किंवा तयार घ्यावे लागतात. ते पण आपल्यापुढे साठवणूक वितरण व्यवस्था जी आपल्याकडे आहे ती खूपच कमकुवत आहे. ती आपल्याला प्रॉपर बनवावी लागेल. प्रक्रियायुक्त पदार्थ बनवताना नवीन तंत्रज्ञान आजही जे काही प्रोसेसिंग आपल्याकडे केलं जातं त्याचं टेक्नॉलॉजी वापरायचं मेकॅनायझेशन जे केलं जातं त्यामध्ये पारंपरिक पद्धतींचा वापर किंवा अतिशय ट्रॅडिशनल पद्धतीने अनहायजीन म्हणूया आपण, त्या पद्धतीने ते तयार केलं जातं. तर आपल्याला कमीत कमी इंटरफेरन्स करून म्हणजे त्याच्यामध्ये मॅन्युअल जो इंटरफेरन्स आहे, तर टेक्नॉलॉजीचा वापर करून हायजिनिकली चांगलं प्रॉडक्ट आपण त्याच्यामध्ये बनवता येईल. अन्नपदार्थ प्रक्रिया करताना खराब होण्याची कारणं शोधून त्यावर मात करणे. तर प्रत्येक फळं, भाज्याची फिजिओलॉजी, मॉर्फोलॉजी, फिजिकल पॅरामीटर्स हे वेगळे असू शकतात. त्यामुळे फक्त त्याच्यात पाणी आहे आणि हँडलिंगमुळे खराब होतं असं नाही. त्याची वेगळी हँडलिंग करण्याची, पॅकिंग करण्याची किंवा त्याची साठवणूक करण्याची, त्याची विशिष्ट तापमान आणि आर्द्रता हे कारणं जर आपण शोधली आणि त्याला सोल्युशन जर आपण दिलं, की योग्य मॅच्युरिटीला काढलं गेलं पाहिजे, त्याचं असं ग्रेडिंग केलं पाहिजे, पॅकिंग केलं पाहिजे. तर त्याप्रमाणे आपण जर प्रोसेस केलं किंवा त्याचं जर हँडलिंग केलं, तर मोठ्या प्रमाणात आपल्याला नुकसान कमी करता येऊ शकेल. मुख्यतः फळं आणि भाज्यांमध्ये जे पाणी असतं आणि तापमानामुळे त्याच्यातलं पाण्याचं बाष्पीभवन होतं. त्यामुळे त्याला सुरकुत्या पडणं, वजन कमी होणं किंवा वेगळ्या रोगाचा प्रादुर्भाव होणं किंवा डिस्कलरेशन होणं. तर याला योग्य तापमान, कमीचं तापमान जे असेल, ज्याला आपण कूलिंग सिस्टम म्हणतो, ती जर डेव्हलप झाली किंवा ती जर वापर केला तर मोठ्या प्रमाणात नुकसान कमी करता येईल. आणि विपणन व्यवस्था आज आपण बघतोय, की शेतकरी खूप कष्टाने सगळं उत्पादित करतो किंवा एखादा
प्रोसेसर जो आहे, एंटरप्रेन्योर आहे, तो पण त्याचं प्रॉडक्ट खूप क्वालिटीचं बनवतो. परंतु त्याला जर प्रॉपर मार्केटिंगचं चॅनल नसेल किंवा मार्केटिंग व्यवस्था नसेल, तर त्याला योग्य मोबदला त्याच्यामध्ये मिळत नाही. तर ही सुद्धा खूप म्हणून जे कोणी न्यू एंटरप्रेन्योर्स आहेत, त्यांनी आधी मार्केट सर्व्हे, मार्केट इंटेलिजन्स, मार्केटमधले वेगळे चॅनल्स याचा अभ्यास करून मग प्रोसेसिंग, प्रॉडक्ट, मार्केट याच्यामध्ये जर गेला, तर खूप त्याचा फायदा होऊ शकतो. तर आपल्याकडे हे खूप शोधावं लागतं. असं रेडी रेकनर तुम्हाला मिळणार नाही, की तुमचा प्रॉडक्ट तयार झाला, की उद्या लगेच मार्केटमध्ये लॉन्च होणार नाही. आज आपण बघतो, की मोठमोठ्या मल्टिनॅशनल कंपन्या सुद्धा त्यांचं एक ₹10, ₹20चं प्रॉडक्ट जरी असेल, तर त्याचं मोठ्या प्रमाणात जाहिरात करतात किंवा वेगळ्या प्रकारच्या मार्केटिंग चॅनल्सचा वापर करून ते लोकांपर्यंत पोहोचतात. त्यामुळे त्यांचे छोटे-छोटे ₹5-5, ₹10-10 चिप्स वगैरे असतील, ते सुद्धा आपल्याला अतिशय दुर्मिळ भागामध्ये, खेड्यापाड्यांवर सुद्धा उपलब्ध होतात. तर ही विपणन व्यवस्था ही सुद्धा खूप मोठं आव्हान आहे, नवीन उद्योजकांच्या बाबतीत. आज आपण बघतो, की याला खूप संधी आहेत, जे आज आपला मेन विषय आहे अपॉर्च्युनिटीज. तर मुक्त अर्थव्यवस्थेमुळे मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण कोणत्याही देशांना आपण आपले जे काही प्रॉडक्ट आहेत, ते किंवा आपल्याकडे उत्पादित होणाऱ्या मालाचं प्रक्रिया करून आपण निर्यात करू शकतो. परंतु त्यामध्ये प्रत्येक देशांचे काही नॉर्म्स आहेत, त्यांच्या काही अटी, शर्ती असतात. त्याप्रमाणे ते समजून घेणं गरजेचं आहे. अदरवाईज आपण जे लोकल मार्केटला ज्या पद्धतीने प्रोसेस करतो, पॅक करतो, तसंच युरोपियन किंवा अमेरिकन, जापनीज मार्केटला आपण पाठवू शकत नाही. त्यातल्या त्यात युरोप, अमेरिका आणि जापान समजा 3 सेगमेंट जर आपण केले, तर प्रत्येकाच्या काही टर्म्स कंडिशन ज्या आहेत, त्या कमी अधिक असतात. आपल्या सुद्धा जर साऊथमध्ये गेला तर वेगळ्या पद्धतीने खाल्लं जातं किंवा तिथले पदार्थ वेगळे असतात. एकच कमोडिटी असेल, पण त्याचं वेगळ्या पद्धतीने ती रेसिपीज तयार केल्या. फॉर एक्झाम्पल पिकल्स. पिकल्सच्या बाबतीत जर आपण बघितलं, तर आपल्या एकाच फॅमिलीमध्ये किंवा एकाच गावामध्ये किंवा आपल्याला वेगळ्या प्रकारच्या पिकल्सच्या रेसिपीज असतात. कोणाला गोड, तिखट, आंबट किंवा अशा वेगळ्या प्रकारच्या. तसं त्या प्रत्येक देशाचे काही नॉर्म्स असतात पर्टिक्युलरली त्याचं पॅकेजिंग, हँडलिंग आणि त्याचे जे इतर केमिकल कंपोझिशन तर ते समजून आपण मोठ्या प्रमाणात निर्यात करू शकतो. कारण बाहेरच्या देशांमध्ये डेव्हलप्ड कंट्रीजमध्ये मोस्टली फळं, भाज्या ज्या आहेत, ह्या प्रोसेस फॉर्मॅटमध्ये 80% ते 90% खाल्ल्या जातात. आपल्याकडे 80% ते 90% फ्रेश फॉर्मॅटमध्ये ज्याला आपण टेबल पर्पज म्हणतो. तर ती एक मोठी संधी फक्त त्यांची जी निकड गरज आणि त्यांना कशा पद्धतीने पाहिजे ते आणि प्रॉपर हायजीन पाळून. तर हे जर आपण वाढवलं तर मोठ्या प्रमाणात आपल्याला परकीय चलन मिळू शकेल. आज आपलं जीडीपीमध्ये ॲग्रीकल्चरचा जो शेअर आहे तो वाढवू शकतो आणि मोठ्या प्रमाणात देशाची आर्थिक कॉन्ट्रिब्युशन आपण वाढवू शकतो. रोजगाराच्या संधी आहेत. ह्याच्यासाठी लागणाऱ्या वातानुकूलित व्यवस्था, जे मी आता सांगितलं की खूप लॅक्यून आहे. हा सुद्धा एक व्यवसाय होऊ शकतो, की जसे मोठमोठे गोडाऊन, स्टोरेज वगैरे असतात फिजिकल इतर गोष्टींसाठी तसे अ, ॲग्रीकल्चरसाठी लागणारी अशी जी काही साखळी आपण जर निर्माण केली वेगळ्या ठिकाणी, जिथं-जिथून एअरपोर्ट्स आहेत, रेल्वे स्टेशन्स आहेत, ट्रान्सपोर्टेशन जिथून चालतं त्या ठिकाणी ह्या कमोडिटीजना स्टोरेज आणि तिथून पुढे रेफर व्हॅन, कंटेनर्समधून शिपमेंट टू कार्गोमध्ये वगैरे पुढे ती चेन मेंटेन करण्यासाठीची व्यवस्था पुरवठा करणारी सुद्धा एक यंत्रणा हा या प्रक्रिया उद्योगाचा भाग होऊ शकतो. नंतर प्रक्रिया म्हणजे जे ॲक्चुअल प्रोसेसिंग आपण जे करतो. याबरोबर फक्त हेच नाही तर इतर मसाले आहेत, तृणधान्य, कडधान्य, अन्नधान्य, फळे, भाजीपाला, साठवणूक, पॅकेजिंग, विपणन या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण काम करू शकतो. पॅकेजिंग हा एक अजून खूप मोठा वेगळा सेक्टर आहे. मार्केटिंगचं सुद्धा आपण त्याच्यामध्ये काम करू शकतो. आता नासाडी जी आपण बघितली 25-30% आपल्याकडे योग्य वेळी काढणी न करणे, त्याची हाताळणी न करणे. आपल्याकडे रँडमली त्याचं ग्रेडिंग आणि पॅकिंग केलं जातं. तर त्याच्या योग्य पद्धतीचं प्रतवारी करून त्याला हायजिनिकली पॅक करणं. नंतर योग्य पद्धतीचे वेस्ट न त्याच्या पद्धतीचा वापर करणं. योग्य वाहतुकीचा अभाव आपल्याकडे आहे. त्याच्यामुळे नासाडी होते किंवा ते वाहतुकीमध्ये जर तुम्ही ऑब्झर्व्ह केलं तर भाज्या ज्या आहेत त्या ट्रकमध्ये, टेम्पोमध्ये त्या कोंबून आणल्या जातात त्याच्यावरून अजून काहीतरी माल ठेवलेला असतो किंवा ते शेतकरी वगैरे त्याच्यावर बसून येतात. त्यामुळे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात असतो. आपल्याकडे साठवणुकीचा अभावच आहे. कमकुवत विक्री व्यवस्था आहे. चॅनल्स याच्यामध्ये आहे. त्यामुळे हँडलिंग तर होतंच. परंतु जो उत्पादक आहे त्याला योग्य भाव मिळत नाही आणि जो ग्राहक आहे त्याला योग्य दराने तो माल मिळत नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणाची जी विक्री व्यवस्थामधले लॅक्युनज आहेत आणि त्याच्यामध्ये 3-4 चॅनल्समध्ये जाताना जे हँडलिंग होतं, त्यामुळे सुद्धा नुकसानाची पातळी वाढताना आपल्याला दिसून येते. त्याच्यामध्ये जो काम करणारा वर्ग आहे, आजही आपल्याला अकुशल कामगार म्हणजे एखादं आपण युनिट टाकायचं म्हटलं आणि चांगला स्किल मनुष्य क्वालिफाईड तर मिळतात. परंतु त्याच्यातलं स्किल असलेलं माणसं मिळत नाही. तर ते सुद्धा खूप गरजेचं आहे.
अपुरी भांडवल व्यवस्था आज आपल्याकडे जो शेतकऱ्यापासून तर एंटरप्रेन्योर पर्यंत याचे फायनान्शियल पोझिशन्स जर आपण बघितल्या, तर ते भांडवल उभारणीला त्याला खूप मोठ्या प्रमाणात स्ट्रगल करावं लागतं. प्रक्रिया आणि त्या प्रक्रियेमध्ये त्याचे जे काही प्रोसेस प्रोटोकॉल आहेत, ते योग्य पद्धतीने किंवा अजून एक आपल्याकडे नासाडी प्रक्रियामध्ये होण्याची कारणं जी आहेत, ते आपल्याकडे प्रोसेसिंगच्या व्हरायटीज नाहीयेत. म्हणजे ज्या खाण्यासाठी वापरल्या जातात किंवा मार्केटिंगसाठी वापरल्या जातात म्हणजे इतर, तर तेच प्रोसेसिंगसाठी त्याचा वापर केला जातो. मग त्यामुळे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात नासाडी किंवा प्रॉपर रिकव्हरी त्याच्यामधून मिळत नाही. त्यानंतर याच्यातून जे वेस्ट निघतं किंवा एक्सेस जे प्रोडक्शन होतं किंवा जे प्रक्रिया योग्य नसतं, असा जो काही एखादा पार्ट असेल त्या फळाचा, जसं त्याची वरची स्किन असेल, आतल्या बिया असतील, त्याचे देठ असतील, त्याची काही अजून नॉन एडिबल पार्ट असेल, तर तो आपल्याला फेकून द्यावा लागतो आणि ते फेकल्यामुळे किंवा त्याच्यामुळे सुद्धा पर्यावरणाच्या समस्या निर्माण होतात. परंतु त्याचं सुद्धा व्हॅल्यू एडिशन वेगळ्या पद्धतीने करता येऊ शकतं. ते सुद्धा आपल्याला सांभाळणं प्रयत्न गरजेचं आहे. आता याच्यामध्ये जर बघितलं की पोस्ट हार्वेस्ट ऑपरेशन्समध्ये क्लीनिंग, सॉर्टिंग, वॉशिंग, ड्रायिंग, ग्रेडिंग, प्री कूलिंग, पॅकेजिंग, रायपनिंग, स्टोरेज, ट्रान्सपोर्टेशन आणि मार्केट डिस्ट्रिब्युशन. आता हे आपण बघितलं कोल्ड स्टोरेज वगैरे. परंतु अजून एक रायपनिंग हा एक खूप महत्त्वाचा विषय आहे. आपल्याकडे जवळ-जवळ 20% फळं अशा आहेत, की त्यांना हार्वेस्ट केल्यानंतर, योग्य परिपक्वतेला काढणी केल्यानंतर त्याला पिकवावे लागतात. त्याला आपण पिकविण्याची जी प्रक्रिया केली जाते. जसं आंबा आहे, पपई आहे, चिकू आहे. काही फळं जी आहेत ते डायरेक्ट झाडावरच पिकतात, जसं डाळिंब, द्राक्ष. परंतु ही जी पिकण्याची जी प्रक्रिया आहे, ही आपल्याकडे अतिशय अनसायंटिफिक, अनहायजीन आणि खूपच आरोग्याला घातक पद्धतीने जी केली जात होती किंवा केली जाते काही प्रमाणात. त्याच्यामध्ये कार्सिनोजेनिक असे वेगळ्या प्रकारचे कॅल्शियम कार्बाईड सारखे केमिकल्स वापरले जातात. परंतु आता संशोधनातून इथिलीन गॅसचा वापर करून आणि विशिष्ट तापमान आणि आर्द्रतेला ठराविक कालावधीमध्ये आपल्याला फळं जी आहेत, ही युनिफॉर्म पिकवता येतात आणि कोणत्याही प्रकारच्या म्हणजे किंवा कमीत कमी आरोग्याला हानी होईल अशा प्रकारची ती प्रोसेसिंग आहे आणि ते प्रॉपर त्या स्टेजला आणि त्या कालावधीमध्ये रायपनिंग केल्यामुळे जी काही आपली पारंपरिक पिकवण्याची जी पद्धत आहे, त्याच्यात जी नासाडी होत होती, ती आपल्याला कमी करता येऊ शकते. तर असे इथिलीन चेंबर्स किंवा इथिलीन रायपनिंग सिस्टमचा हा सुद्धा एक प्रक्रियेचा भाग होऊ शकतो. अशा प्रकारचे रायपनिंग चेंबर्सची साखळी सुद्धा आपण उभारू शकतो. आता हे पॅकेजिंग फक्त उपयोग नाही, तर ते त्याचं प्रॉपर ग्रेडिंग सिस्टम महत्त्वाची आहे. नंतर वेगळे जे प्रॉडक्ट आहेत त्याच्या प्रमाणात जे साइजेस आहेत त्याप्रमाणे पॅकेजिंग केलं गेलं पाहिजे. आणि पॅकेजिंगमुळे आपल्याला चांगल्या प्रकारचं मार्केट ॲक्सेप्टन्स वाढवता येऊ शकतो आणि पॅकेजिंग योग्य असल्यामुळे लांबच्या मार्केटला जसं क्रेट्स असतील, कोरुगेटेड बॉक्सेस असतील, अदरवाईज ते फळं, भाज्या जे आहेत तसं डंप करून जर नेलं तर ते पूर्ण त्याची नासाडी होऊ शकते. तेच कोरुगेटेड बॉक्सेसमध्ये किंवा योग्य पद्धतीच्या कंटेनर्समध्ये तो जर माल पॅक केला तर लांबच्या मार्केटपर्यंत आपल्याला नेता येऊ शकतो आणि तो सहज होतो. आज आपल्याकडे या पद्धतीने काही प्रमाणात आपल्या इंडिजिनस टेक्नॉलॉजीमध्ये थोडासा बदल करून पॅकेजिंग, ग्रेडिंग आपण बघतोय की त्या ठिकाणी साइज ग्रेडिंग होतंय, वेइंग होतंय आणि पॅकेजिंग असे बॉक्सेसमध्ये केलं जातं. ते सुद्धा आता याच्यामध्ये सुद्धा नुकसान थोडं कमी होतं, परंतु तेही बऱ्यापैकी असतं. तर आपल्याला याच्यामध्ये आधुनिकपणा कसा आणता येईल? ट्रान्सपोर्टेशन सिस्टममध्ये बघतो की खाली बॉक्सवर बॉक्स ठेवल्यानंतर खालचे बॉक्स दबतात, वरून माणसं उभे राहतात. तर हे याच्यामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे काम कसं करता येईल? अशा प्रकारचे जे फळं, भाज्या जे आहेत त्यांच्या गोण्या, बारदाना किंवा फळं अशी लूज भरून आणले जातात आणि मग ते अनलोड केली जातात. तर या अ, गोष्टींना आपल्याला ग्रेडिंग, पॅकेजिंगमध्ये काही प्रमाणात मेकॅनाइज्ड पद्धत किंवा हायजिनिकली जसं हँड ग्लोव्हज, मास्क, कॅप्स वगैरे वापरून आणि चांगल्या प्रकारे युनिफॉर्मिटी मेकॅनिकल सिस्टम म्हटली की बरोबर त्याप्रमाणे साइजेस होतात मॅन्युअल याच्यामध्ये तरी तो थोडंसं व्हेरिएशन होऊ शकतं. तर अशी वर्गवारी, वारी क्लीनिंग, सॉर्टिंग, वॉशिंग त्याचं एअर ड्रायिंग जे काही फळांबरोबर आलेली डस्ट, इनर्ट मॅटर असतात ते क्लीन करून ती फळं किंवा आजकाल आता आपण बघतोय की वेगळ्या प्रकारचे केमिकल्स त्याच्यावर वापरले जातात. तर ते केमिकल्स आपल्या किचनपर्यंत येऊ शकतात त्या फळांच्या रेसिड्यूजमध्ये. त्याच्यावरच्या स्किनवर असतील किंवा वरची पानं असतील त्याच्यावर जे फवारणी केलेली असते. तर तेच जर आपण त्या अ, ग्राहकांच्या किचन किंवा त्या रेफ्रिजरेटरमध्ये किंवा त्यांच्या स्टोअरमध्ये जाण्यापूर्वी त्याला विशिष्ट पद्धतीचं सेफ केमिकल्स असतील त्याच्याने वॉशिंग करून घेतलं किंवा काही प्रकारच्या
अशा प्रकारचे काही केमिकल्स वापरून की त्याच्यातले रेसिड्यूजची लेव्हल आपल्याला कमी करता येऊ शकते. कारण ते हायजीन मटेरियल आपल्याला पाठवता येईल. त्यासाठी अशा प्रकारचं मेकॅनिकल मेथड्स, मॉडर्न टेक्नॉलॉजीचा वापर करून आपल्याला हे करता येऊ शकतं. कोल्ड स्टोरेज, प्री कूलिंग, कोल्ड स्टोरेज हे आता आपण बघतो की काही विशिष्ट फळांसाठी, भाज्यांसाठी वापरलं जातं. परंतु त्याची जर साखळी ॲसिडिटी जर झाली, तर फळं आणि भाज्यांचं शेल्फ लाईफ आपल्याला 1 महिन्यापासून तर 2 महिना 3 महिन्यापर्यंत वाढवता येऊ शकतं. पॅकेजिंगमध्ये आपण पारंपरिक पद्धतीने थैल्या, गोण्या, बॅग्स वगैरे त्याच्यामध्ये पॅकेजिंग केलं जातं. ज्यूटच्या बॅग किंवा डालक्या टोपल्यांमध्ये. तर किंवा प्रोसेस्ड प्रॉडक्टमध्ये सुद्धा आपण जे लो कॉस्ट टेक्नॉलॉजी आहेत प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये भरलं जातं ते स्टॅपलरने किंवा अतिशय साध्या पद्धतीने जसं पॅकेजिंग केलं जातं. तर असं वेगळ्या प्रकारचे पॅकेजिंग जसं व्हॅक्यूम पॅकेजिंग आहे. अ, नंतर एम-ए-पी आहे, मॉडिफाईड एटमॉस्फेरिक पॅकेजिंग आहे. नंतर नायट्रोजन गॅस वगैरेचा वापर करून आणि फुल सिस्टम. त्यानंतर हे जे काही पॅकेजिंग आहे त्याच्यावर आपल्याला प्रॉपर त्याचं लेबलिंग, ब्रँडिंग ते करता येतं. हँडलिंगमध्ये सुद्धा ते प्रॉपर त्याचे कार्टन्समध्ये आपल्याला पॅक करता येऊ शकतात. तर अशा पद्धतीने पॅकेजिंग आणि एक्सेप्टन्स पण त्याच्यामुळे वाढतं. अट्रॅक्टिव्ह, कलरफुल त्याच्यावर विशिष्ट चित्र, ब्रँडिंग वगैरे केल्यामुळे ग्राहकांना सुद्धा ते एक्सेप्ट आता आपण बघतोय की काही प्रमाणात, नॉट 100% परंतु काही प्रमाणात मोठ्या शहरामध्ये वगैरे अशा प्रकारचे मार्केट्स जे चित्र आहे बाहेरचं देशातलं आहे, परंतु आपल्याकडे सुद्धा हे दिसतं आहे मॉल्समध्ये किंवा मोठ्या शहरांमध्ये चांगल्या एरियामध्ये अशा प्रकारचे स्टोअर्स सुरू झाले की जिथं कोल्ड चेन जी आहे ती मेंटेन केली जाते, हायजीन मेंटेन केलं जातं, प्रॉपर डिस्प्ले त्याच्यामध्ये असतो. तर अशा ठिकाणी जो लागणारा माल आहे तो काही मार्केटमधून या पद्धतीने गोळा करून जर ठेवला तर त्याचं शेल्फ लाईफ खूप कमी होतं. तर अशा पद्धतीचं पॅक केलेले जे काही बॉक्सेस आहेत ते डायरेक्ट डिस्प्लेला याच्यामध्ये ठेवता येऊ शकतात. तर ही मार्केटची जी गरज आहे, ती सुद्धा आपण त्याच्यामध्ये किंवा अशा प्रकारची मार्केटिंग चेन सुद्धा आपण डेव्हलप करू शकतो. प्रक्रियेमध्ये वेगळ्या फळांचे सेपरेशन, त्याचे तुकडे, त्याचं ग्रेडिंग, पॅकिंग करून, क्लीन करून किंवा त्याच्यापासून वेगळ्या प्रकारचे प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करता येऊ शकतात. तर त्याच्यामुळे आपल्याला जे काही 80-90% पाणी आहे ते कमी करून त्याचं शेल्फ लाईफ वाढवता येऊ शकेल. विद्राव्य घटकांचं प्रमाण म्हणजे टी-एस-एस त्याचं बॉइलिंग, पाश्चरायझेशन करून मिठाचं द्रावण वापरून जसं आता पिकल्समध्ये आपण ब्राईन सोल्युशन 6 ते 10% मिठाचं द्रावण किंवा मिठाचा वापर करून त्याचं लाईफ वाढवू शकतो. वेगळ्या प्रकारचे सेफ आणि रिकमेंडेड प्रिझर्व्हेटिव्हचा वापर करून आपण त्याचं व्हॅल्यू एडिशन वापरू शकतो. पाश्चरायझेशन जे उष्णतेचा वापर करून त्या फळांमध्ये, भाज्यांमध्ये जे काही हानिकारक असे सूक्ष्मजीव असतात त्याचं निराकरण आपल्याला त्याच्यामध्ये करू शकतो. आज आपण बघतो की पिकल ही आपली पारंपरिक प्रक्रिया पद्धती आहे. त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारचे मसाले, मीठ, गोडे तेल, व्हिनेगर वगैरे आजकाल त्याच्यामध्ये वापरून त्याचं शेल्फ लाईफ आपल्याला कमी तापमानाला ज्याला फ्रीजिंग, कोल्ड स्टोरेज आपल्याला कमी करता येईल. शीतीकरण करून आपल्याला त्याचं बिझनेस शेल्फ लाईफ जे आहे ते आपल्याला वाढवता येऊ शकतं. नंतर कॅनिंगच्या माध्यमातून म्हणजे हवाबंद डब्यांमध्ये फळं, भाज्या त्यांच्या फोडी नियंत्रित कक्ष, कंट्रोल एटमॉस्फेरिक त्याच्यामध्ये त्याला ऑक्सिजन लेव्हल कमी करून तिथं सी किंवा नायट्रोजन लेव्हल वाढवून त्याच्यामध्ये जे काही सूक्ष्मजीवांची वाढ होते प्राणवायूच्या किंवा ऑक्सिजनच्या लेव्हलमध्ये ते आपल्याला नियंत्रित करता येऊ शकते. फर्मेंटेशन ही सुद्धा आपली पारंपरिक पद्धत आहे. वेगळ्या प्रकारचे आसव आपण बघतोय की जे आपल्या आयुर्वेदामध्ये त्याचा वापर केला जातो. त्याला आता आपण वाईन हा गोंडस इंग्रजी शब्द वापरतो. तर वाईन किंवा आसव हे आपल्या आयुर्वेदामध्ये तर आपल्याकडे जे काही ट्रॅडिशनल मेडिसिनल प्लांट्स आहेत किंवा काही फळं आहेत, की ज्याच्यामध्ये औषधी गुणधर्म आहेत. तर त्यांच्या वाईन किंवा आसव याचं मेडिसिनल ड्रिंक किंवा हेल्थ ड्रिंक म्हणून आपण प्रमोट करू शकतो. इरेडिएशन एक टेक्नॉलॉजी आली बऱ्याच देशांमध्ये फळं आणि भाज्या ज्या आहेत त्याच्या आयातीवर काही निर्बंध आहेत. तर इरेडिएशन टेक्नॉलॉजीने आपण त्या फळांमधलं जे काही हानिकारक कीड, रोग असतील त्याचं निराकरण करू शकतो. ही एक प्रकारची जी इरेडिएशन टेक्नॉलॉजी आहे त्याच्यामध्ये जसं आपण गॅमा किंवा कोबाल्ट 90 हा किरणोत्सारी पदार्थ वापरून त्या किरणाच्या सहाय्याने त्याच्यातला तो खराब व्हायला कारणीभूत त्याचं शेल्फ लाईफ कमी होण्यासाठी किंवा काही जे फंगस, बुरशी लागत असेल त्या बुरशीचा नायनाट आपण त्याच्याने करू शकतो आणि वेगळ्या प्रकारचं पॅकेजिंग जे वेस्टर्नचा वापर करून आपण प्रक्रिया करताना काढणी, फळांची निवड, फळं स्वच्छ धुणे, साल काढणे, ब्लांचिंग किंवा उष्णतेचा वापर करणे. गर आणि रस काढणे, तो गर काढल्यानंतर तो पाश्चरायझेशन किंवा तो स्टरीलाईज करणे, निर्जंतुकीकरण करणे.
नंतर तो बाटल्यांमध्ये हवाबंद बाटल्यांमध्ये ठेवणे, साठवणूक करणे आणि काही प्रमाणात रासायनिक पररश्याचा वापर, सुकविणे, डिहायड्रेशन आणि वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ तयार करणे ह्या पद्धतीचा वापर करून आपण फळांची प्रक्रिया करू शकतो. तर आता हे प्रोसेसिंग आणि व्हॅल्युएशनचं जर आपण ढोबळमानाने बघितलं तर 3 भागांमध्ये आपण वर्गीकरण करू शकतो. एक प्रायमरी प्रोसेसिंग ज्याला आपण म्हणूया, की जी आपली साध्यातली साधी अतिशय बेसिक प्रोसेसिंग आहे. पर्टिक्युलरली ती फळं, भाज्या जे त्यांचं क्लीनिंग करणे, सॉर्टिंग करणे, ग्रेडिंग करणे आकारानुसार, रंगानुसार आणि मार्केटच्या डिमांडनुसार आणि ते व्यवस्थित अट्रॅक्टिव्ह आणि सेफ पॅकेजिंगमध्ये पॅक करणे आणि ते जसं आता स्ट्रॉबेरी जर बघितलं साधं एक रुपयाचं, ₹1.5 पनेट आहे. जी स्ट्रॉबेरीची बेसिक किंमत ₹30 असेल म्हणजे 200 ग्रॅमची. जे 100 ते ₹150 किलोची जी स्ट्रॉबेरी आहे, ती ₹1-1.5 पनेटमध्ये अ, ठेवली तर त्याचं शेल्फ लाईफ 2 दिवसांनी वाढतं. हँडलिंगमधले लॉसेस कमी होतात आणि बाजार मूल्य साधारणतः किलो मागे ₹20 ते ₹30 त्याच्यामध्ये वाढू शकतो. म्हणजे ₹1 खर्च करून ₹30 ₹20 फायदा त्याच्यामध्ये मिळू शकतो. तर असं अट्रॅक्टिव्ह आणि सेफ पॅकेजिंग हे प्रायमरी प्रोसेसिंगमध्ये सुद्धा होऊ शकतं. म्हणजे त्याला काही प्रक्रियाच करायला पाहिजे असं काही आजची आपली डोमेस्टिक किंवा इंडियन मार्केटमध्ये जर बघितलं तर आपल्याकडे आजही 80% ते 90% फळं फ्रेश फॉर्मॅटमध्ये खाल्ले जातात. लोकांना अतिशय सेफली हँडल केलेली आणि कोविडमध्ये तर ही गोष्ट खूप प्रकर्षाने जाणवताना आपल्याला दिसते. लॉकडाऊनमध्ये तर आपण ते सगळं अनुभवलेलं आहे, की आपल्याला मार्केटमध्ये तर ते मार्केटच बंद होतं. जाणं शक्य घरपोच आपल्याला ह्या आणि ह्या सवयी आता लोकांना लागल्या आहेत आणि दॅट प्रोसेस शुड बी कंटिन्यू. त्याच्यात सुद्धा आपल्याला काम करता येईल. हा न संपणारा व्यवसाय जोपर्यंत आपलं किचन चालू राहतं, म्हणजे जोपर्यंत किचन लॉकडाऊन होत नाही, तोपर्यंत या गोष्टींना मागणी राहील असं म्हणायला हरकत नाही. पल्पिंग जे काही त्या-त्या सीझनमध्ये, त्या-त्या हंगामामध्ये किंवा त्या विशिष्ट फळांचं मोठ्या प्रमाणात उत्पादन होतं किंवा तो पीक पिरियड असतो, तर त्यावेळेस त्याचं जर गर काढून ठेवलं, फॉर एक्झाम्पल आंबा, हे सर्वसाधारण सहज समजणारं उदाहरण आहे. कारण त्याचा विशिष्ट हंगाम असतो. तर तो पल्प जर आपण काढून ठेवला, तो प्रॉपर स्टोअर केला, तर त्याला आपण वर्षभर त्याच्यापासून इतर प्रोसेसिंग प्रॉडक्ट करू शकतो. तसंच काही जे ज्युशी फ्रुट्स आहेत, त्याचा ज्यूस एक्स्ट्रॅक्ट करून तो फ्रोझन करू शकतो किंवा तो पाश्चराइज करून तो आपण साठवू शकतो आणि मग त्याच्यापासून वर्षभर वेगळ्या प्रकारचे प्रोसेस प्रॉडक्ट हे असं प्रायमरी आपण प्रोसेसिंग करू शकतो. याच्यात अजून काही बऱ्याच गोष्टी आहेत. परंतु सेकंडरी प्रोसेसिंगमध्ये याच गरापासून, याच रसापासून वेगळ्या प्रकारचे आर-टी-एस म्हणजे रेडी टू सर्व्ह म्हणजे आपण सरबत म्हणूया, स्क्वॅश, सिरप, घट्ट गरयुक्त जी फळं आहेत त्यांच्यापासून जॅम, जेलीज जी काही फळं आहेत, फळांचे तुकडे आहेत, फुडी आहेत, भाज्या आहेत किंवा पूर्ण फळं जी आहेत त्यांचे आपण डिहायड्रेशन वाळवून सुकवून आपण ते त्याचं आयुष्य वाढवू शकतो किंवा त्याच्यामध्ये साखरेचा वापर करून ऑस्मॅटिकली ते डिहायड्रेट करू शकतो. जसं कँडी आपण बनवू शकतो. आवळा कँडी सगळ्यांना माहिती असलेली. त्याच्यात साखरेचा वापर करून त्याच्यातलं पाणी आपण काढून घेऊ शकतो. वेगळ्या प्रकारचे प्रिझर्व्ह या फळांचे जे काही ज्युसेस वगैरे आहेत त्याला फर्मेंट करून मध्ये काही अ, प्रक्रिया करून, अभिक्रिया करून त्याच्यापासून आपण प्रिझर्व्ह बनवू शकतो. जसं व्हिनेगर आहे, सिरका आहे. कॅनिंग कॅनिंगमध्ये आपण फळांचे तुकडे, भाज्यांचे तुकडे जे आहेत, साखरेच्या द्रावणामध्ये किंवा मिठाच्या द्रावणामध्ये किंवा व्हिनेगरमध्ये, हवाबंद डब्यांमध्ये, कॅन्समध्ये आपण प्रिझर्व्ह करू शकतो आणि ते आपल्याला वर्षभर ते वापरता येईल. अशा प्रकारे कॅनिंग ही सेकंडरी प्रोसेसमध्ये येऊ शकते. त्यानंतर याच्यामध्ये फ्रीजिंग किंवा आय-क्यू-एफ हे सुद्धा सेकंडरी प्रोसेसिंगमध्ये येऊ शकतं. प्रायमरी प्रोसेसिंगमध्ये मिनिमल प्रोसेसिंग हे सुद्धा येऊ शकतं. जसं फळं, भाज्यांचे तुकडे करून आपल्याला ते दीर्घकाळ टिकवता येऊ शकतं. त्यानंतर टर्शरी प्रोसेसिंगमध्ये त्या ज्यूस किंवा त्या फळांचं जे काही पल्प वगैरे आहे, त्याचं आपण कॉन्सन्ट्रेट, पावडर्स फर्मंट करून वाईन्स किंवा कन्फेक्शनरी आयटम किंवा डेअरी आयटम्स, प्रॉडक्ट्स आपण त्याच्यामध्ये बनवू शकतो. डेअरीमध्ये आपण वेगळ्या प्रकारचे शेक्स, मिल्क्स, फ्लेवर्ड मिल्क्स असतील, आईस्क्रीम्स असतील, टॉफीज असतील, अ, वेगळ्या प्रकारचे कर्ड्स वगैरे आहेत, त्यांचा वापर करून ते टर्शरी प्रोसेसिंग याच्यामध्ये करू शकतो. तर हे प्रोसेसिंग करताना काही ज्या काही प्रोसेस प्रोटोकॉल जसं फिजिकल प्रोसेसिंग हे सुद्धा लो टेम्परेचर स्टोरेज, थर्मल प्रोसेसिंग, डिहायड्रेशन, इरेडिएशन, कार्बोनेशन, इव्हॅपोरेशन आणि कॉन्सन्ट्रेशन जे उष्णता कमी जास्त जे असेल म्हणजे हाय टेम्परेचर टू लो टेम्परेचरने आपण हे फिजिकल प्रोसेसिंग करू शकतो. केमिकलमध्ये जसं ब्राईन
म्हणजे मिठाचा, साखरेचा, ऍसिडचा, प्रिझर्व्हचा वापर करून फर्मेंटेशन मध्ये आपण विशिष्ट प्रकारचे बॅक्टेरिया वापरून त्याच्यातलं जे काही फळांमधले साखर असेल त्याचा अल्कोहोलमध्ये किंवा याच्यामध्ये वापर करू शकतो. तर असे हे तिन्ही प्रकारच्या फिजिकल, केमिकल आणि मेकॅनिकल पद्धती सगळ्या वापरून आपण प्रोसेसिंग करू शकतो. हे आपण जे काही आपल्याकडे फळं आहेत, भाज्या आहेत, पर्टिक्युलरली आपण ज्या एरियात राहतो आणि जिथं ते रॉ मटेरियल आपल्याला सहज उपलब्ध होतं आणि त्या विशिष्ट हंगामामध्ये उपलब्ध होतं. तर त्या त्या फळांपासून जसं आंब्यापासून आपण आर-टी-एस पिकल, जाम, जेली, स्क्वॅश, सिरप करू शकतो. डाळिंबापासून डाळिंबाचे फक्त दाणे एरियल सेपरेशन करून ते सुद्धा एम-ए-पी पॅकेजिंग जर केलं तर ते सुद्धा एक खूप मोठ्या प्रमाणात ग्राहकांना कारण डाळिंब सोलून खाणं हे खूप टेडियस काम आहे. तेच जर त्याचे तयार दाणे तेही अतिशय सेफ पॅकेजिंगमध्ये जर असतील तर ते आपल्याला रेडी टू ईट असं आपण म्हणूया तयार होऊ शकतात. आर-टी-एस होतं, त्याची वाईन होऊ शकते, सिरप, स्क्वॅश, कॉन्सन्ट्रेट. डाळिंबाचे दाणे वाळून ते आंबून म्हणजे आंबटपणा त्याला आणून विशिष्ट प्रकारचं ड्राय करून त्याचं अनारदाना सुद्धा करता येईल. तर ग्रेप्स पासून वाईन, ज्यूस, आर-टी-एस, जेली, रेझिन्स आपण त्याच्यामध्ये घेऊ शकतो. 1 मिनिटं. 1 मिनिटं मी म्यूट करतोय. बनानापासून वेफर्स, वाईन, पल्प, प्युरी, कावापासून जेली, पल्प, प्युरी आणि टॉफीज आपण बनवू शकतो. आवळ्यापासून कँडी, आर-टी-एस, पिकल, सुपारी. सीताफळापासून पल्प, ज्यूस, आर-टी-एस, जाम, रबडी. चिंच, चिंचेचा गर, आर-टी-एस, चटणी, टॉफी, जेली आणि पावडर करू शकतो. पपयापासून टुटी फ्रुटी, पल्प. अंजिरापासून सुकवलेलं म्हणजे ड्राईड फिग, त्याचा जाम, लेदर आणि पल्प. चिकूपासून त्याची टॉफी, कँडी. जामुनपासून सुद्धा आर-टी-एस, जेली, वाईन करता येऊ शकतं. लिंबापासून आर-टी-एस, स्क्वॅश, पिकल. ऑरेंजेसपासून तर मार्मालेड, स्क्वॅश, जेली. बोरापासून कँडी, आर-टी-एस. कवठापासून जेली, आर-टी-एस. स्ट्रॉबेरीपासून आर-टी-एस, क्रश, जाम, जेली आणि स्क्वॅश बनवता येऊ शकतं. अशा पद्धतीने त्या त्या फळापासून वेगळ्या प्रकारचे एकापेक्षा जास्त प्रोसेस प्रॉडक्ट आपण बनवू शकतो. काही प्रॉडक्ट जे आहेत ते वेगळ्या फळांपासून आपण बनवू शकतो. जसं आपण जर बघितलं प्रॉडक्ट्स काय करू शकतो फळं भाज्या तर त्याचा पल्प, ज्यूस, आर-टी-एस, जाम, पावडर, वाईन, टॉफीज, ड्रायिंग डिहायड्रेशन, कँडीज आणि लेदर आपण करू शकतो. आता हे सगळं प्रोसेसिंग करण्यासाठी आपल्याला जर प्रोसेसिंग प्लॅन टाकायचा असेल त्याचे प्रोसेस प्रोटोकॉल असतात. जसं या ठिकाणी उदाहरण म्हणून मी पल्प किंवा ज्यूस लाईन दिलेली. तर आपल्याकडे उत्पादित होणारी योग्य परिपक्वतेला पक्व झालेली फळं, जसं संत्रा, मोसंबी, लिंबू असेल, तर ते झाडावरच पूर्ण पक्व होतात. त्याचे ज्यूस तिथंच तयार होतात. किंवा आंबा, पपई, टोमॅटो वगैरे जे आहेत ते आपल्याला काढणी केल्यानंतर त्याची पिकवण्याची प्रक्रिया करावी लागते. तेव्हा त्याच्यामधला जो गर आहे तो सॉफ्ट होतो, त्याला गोडी येते आणि मग ती फळं आणल्यानंतर ती स्वच्छ धुणे, त्याचं सॉर्टिंग करणे आणि नंतर मग त्याचं पल्पिंग करणे. पल्पिंग केल्यानंतर ते पाश्चराइज केलं जातं. पाश्चराइज म्हणजे त्यांची जी नुकसानीची पातळी आहे ती आपल्याला कमी करता येते. त्यानंतर मग ते पॅकेजिंग केलं जातं. मग ते कॅन्समध्ये असेल किंवा असेप्टिक पॅकेजिंग असेल आणि मग ते आपल्याला वर्षभर त्या पॅकेजिंगमध्ये उपलब्ध होतं किंवा असेप्टिक वगैरे जे काही बल्क पॅकेजिंग केलेलं असेल त्याचं फर्दर प्रोसेसिंग जसं आपण सेकंडरी प्रोसेसिंगमध्ये बघितलं की जसं स्क्वॅश, सिरप, आर-टी-एस किंवा इतर सेकंडरी प्रॉडक्ट त्याच्यामध्ये बनवता येऊ शकतात. तर असा हा प्रत्येक फळांचा याच्यानुसार तो प्रोटोकॉल असतो ती प्रोसेसिंग लाईन. काही प्रमाणात आता डाळिंबाचं असेल त्याचे एरियल सेपरेशन आपल्याला करता येऊ शकेल. फळांच्या ज्यूस पासून आपल्याला आर-टी-एस रेडी टू सर्व्ह जसं आजकाल आता सॉफ्ट ड्रिंक्स खूप मोठ्या प्रमाणात वापर आजच्या नवीन ट्रेंडमध्ये आहे. परंतु त्याच्यामध्ये सगळं आर्टिफिशियल कलर, फ्लेवर्स असतात. तेच जर आपण अ, वेगवेगळ्या फळांचे जर पेय तयार करून जर मार्केटमध्ये फ्लड केले, त्याला सरबत आपण म्हणूया, तर ते त्याच्यापासून फळांमधला जो गर आहे त्याचा 20% पर्यंत वापर केला जातो आणि ते फळांमधले गुणधर्म
त्याला जर न्यूट्रिशनल मिळू शकतात आणि अशा पद्धतीचे हे आर-टी-एस करवंद असेल, आवळा असेल किंवा आवळा आणि मँगो असेल, इव्हन कवठ असेल, तर त्याचे वेगळ्या प्रकारचा तो ज्यूस आहे, तो साखरेच्या द्रावणामध्ये पाणी आणि तो चांगल्या प्रकारे पाश्चराइज करून नॅचरल कलरमध्ये विथ नॅचरल फ्लेवर आणि कंटेंट्समध्ये आपल्याला वापरता येऊ शकते. प्रायमरी प्रोसेसिंग ते मिनिमल प्रोसेसिंग जे आज आपण फळभाज्या विशिष्ट तुकडे करून खातो किंवा त्याचा सॅलड पर्पज असेल किंवा वेगळ्या प्रकारच्या रेसिपीजमध्ये वापर केला जातो. अशी फळं स्वच्छ धुवून कट करून त्याला कट व्हेजिटेबल्स असंही म्हटलं जातं किंवा रेडी टू कुक असं पण म्हणूया पर्टिक्युलरली फ्रुट्स अँड व्हेजिटेबल. तर ते सुद्धा आपल्याला प्रायमरी प्रोसेसिंगमध्ये करता येईल. त्याला मिनिमल प्रोसेसिंग असं म्हटलं. तर याच्याने जो काही याच्याबरोबरचा जो 5-10% 20% पर्यंत जे गार्बेज आहे किंवा युटिलाइज किंवा आपण नॉन एडिबल पार्ट आहे, तो आपल्याला बाहेर शहराच्या बाहेरच काढता येईल आणि मोठ्या प्रमाणात जे काही गार्बेज मोठ्या शहरांमध्ये तयार होतं, ते आपल्याला प्रोटेक्ट करता येईल. आणि असे हे कट व्हेजिटेबल्स हे जे काही गृहिणी आहेत किंवा मोठ्या शहरांमध्ये जे काही धावपळ होते त्यांची भाजी आणणे, ती निवडणे आणि त्यानंतर ते काय डायरेक्टली यूज दिस कट व्हेजिटेबल्स आणि हे तर असे वेगळ्या प्रकारची फळं, भाज्या, पालेभाज्या, कंदभाज्या, मूळ भाज्या आणि सॅलड पर्पजसाठीचे जे काही फळं आहेत, ते आपण कट करून आणि त्याचं प्रॉपर एम-ए-पी मॉडिफाईड एटमॉस्फेरिक पॅकेजिंग करून त्याचं शेल्फ लाईफ वाढवता येऊ शकतो. हा त्याचा एक जनरल प्रोटोकॉल आहे. तर असे मिनिमली प्रोसेस्ड फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्सची डिमांड सुद्धा आणि कोविडच्या सिच्युएशनमध्ये अजून ती वाढू शकते. कारण हे फळं, भाज्यांचे तुकडे आपल्याला कमीत कमी 8 दिवस आणि मॅक्सिमम 2 ते 3 आठवड्यापर्यंत सुद्धा आपण आपल्या प्रत्येक घरामध्ये फ्रीज असतं त्या पॉलिथिन पनेट्समध्ये जर ते तुकडे व्यवस्थित पॅक केलेले असतील आणि जर ते कूलिंग सिस्टमला जर ठेवले तर 15 दिवस 3 आठवड्यापर्यंत सुद्धा टिकू शकतात. आपण बऱ्याच वेळा आपल्या काही भाज्या आपण व्हेजिटेबल ट्रेमध्ये जर ठेवल्या असेल तर सहज त्याच्यामध्ये टिकतात. तर अशा प्रकारचं ही एक प्रायमरी प्रोसेस थर्मल प्रोसेसिंग आपण बघितलं फिजिकल मेथड्समध्ये ब्लांचिंग असेल, स्टीमिंग असेल, पाश्चरायझेशन म्हणजे उष्णतेचा वापर करून ते करू शकतो. कॅनिंगमध्ये वेगळ्या फळांच्या फोडी, तुकडे किंवा अख्खी फळं जी आहेत ती सुद्धा आपण कॅन करू शकतो. बॉटलिंगमध्ये वेगळ्या प्रकारचे बिव्हरेजेस ते पाश्चराइज करून, होमोजिनाइज करून त्याच्यामध्ये शुगर फ्लेवर ॲड करून आपल्याला बॉटल्समध्ये वेगळ्या प्रकारचे स्क्वॅश, सिरप, जॅम, कॉन्सन्ट्रेट्स वगैरे असेप्टिक पॅकेजिंग करून आपल्याला मोठ्या प्रमाणात बल्कमध्ये फळांचे पल्प किंवा त्याचे कॉन्सन्ट्रेट्स आपल्याला साठवून ठेवू शकतात आणि ते आपल्याला नंतर प्रोसेसिंगसाठी वापरतो. ड्रायिंग आणि डिहायड्रेशन तर ही आपली ट्रॅडिशनल मेथड आहे. फळं, भाज्या, धान्य आपल्याकडे वाळवलं जायचं. परंतु डिहायड्रेशनमध्ये आपल्याला प्रॉपर कंट्रोल कंडिशन्समध्ये त्याचे फ्लेवर, कलर आणि एरोमा त्याचा जाणार नाही अशा पद्धतीचं विशिष्ट तापमानाला, विशिष्ट कालावधीसाठी आपण वेगळ्या फळांच्या फोडी, पालेभाज्या किंवा इव्हन वेगळ्या प्रकारचे पावडर्स वगैरे सुद्धा आपण त्याच्यामध्ये तयार करू शकतो. तर यासाठी आपल्याकडे भरपूर प्रमाणात सूर्यप्रकाश उपलब्ध आहे. जसं ट्रे ड्रायर, कंडक्शन, सोलर ड्रायर मोठ्या प्रमाणात त्याच्यात कंटिन्युअस ड्रायर आहे, बॅच ड्रायर्स आहेत. म्हणजे उष्णतेचा वापर करून त्याच्यातली जी आर्द्रता आहे किंवा पाण्याचं प्रमाण आहे, ते हळूवारपणे सेफ मॉइश्चर लेव्हलपर्यंत आपण काढून ते फळं दीर्घकाळ टिकवता येऊ शकतात. या पिक्चरमध्ये पालेभाज्यापासून तर वेगळ्या प्रकारची इव्हन मोड आलेले कडधान्य जे आपण उसळमध्ये वापरतो, ते सुद्धा असं आपण हे करू शकतो. इव्हन पुरणाचं पीठ जे आहे ते सुद्धा आपल्याला वाळवता येऊ शकतं. अशा फळभाज्या, पालेभाज्या फ्रीजिंग किंवा आय-क्यू-एफ म्हणजे गोठवण्याची -18 to 20 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरला आपण वेगळ्या फळांच्या स्लाइसेस, पल्प, पीसेस, सेगमेंट्स भाजीपाल्यामध्ये पीच, कॅबेज, कॉलीफ्लॉवर, कॅरट्स असे फ्रोझन टेक्नॉलॉजीचा वापर करून ती फळं, भाज्या स्वच्छ धुवून ते काही प्रमाणात ब्लांच करून आणि मग ते गोठवून त्याच्यातलं जे पाणी आहे, जे आपण डिहायड्रेशनमध्ये काढून घेतो, त्याच्यामध्ये ते पाण्याचं गोठवून ठेवता येतं. फक्त त्याच्यामध्ये एकच आहे, की आपल्याला हे टेम्परेचर जे आहे मायनस टेम्परेचर किंवा गोठण बिंदू जो आहे, तो पुढे तो एक वापर करेपर्यंत मेंटेन करावा लागतो. त्यासाठी आपल्याकडे आता प्रत्येक घरामध्ये डीप फ्रीज असतात. त्या डीप फ्रीज कंडिशनला फक्त ते पॅकेट्स किंवा ते ठेवावं लागतं. पिकल ही आपली पारंपरिक आणि मोठ्या प्रमाणात वापरली जाणारी आज तर या प्रक्रिया उद्योगामध्ये मोठा वाटा ह्या इंडस्ट्रीचा आहे. जर फक्त आंब्याचं, लिंबाचंच लोणचं माहिती, परंतु सर्व प्रकारच्या फळं, भाज्यांचे किंवा मिक्स अशा फळभाज्यांचे पिकल्स आपण बनवू शकतो. ते अतिशय चवीने खाल्ले जातात आणि त्याबरोबर आपल्याला फळांचा जो काही आस्वाद आहे तो पण मिळतो. जसा आवळा कँडी केली जाते, तशा वेगळ्या प्रकारचे जसं पपई असेल
फणस असेल, करवंद असेल, बोर असतील, याचे सुद्धा आपल्याला ॲपल, ॲशगॉट, कॅरट, जिंजर हे पाकून त्याच्यापासून आले पाक असेल किंवा पेठा असेल यासारखे प्रॉडक्ट तयार करता येऊ शकतात. बिव्हरेजेस तर आपल्याला प्रायमरी पल्प किंवा ज्यूस जर काढला तर त्या प्रत्येक फळांपासून वेगळ्या ज्युसेस, रेडी टू सर्व्ह, आर-टी-एस, नेक्टर, स्क्वॅश, क्रश, सिरप, कॉर्डियल आणि कार्बोनेटेड असे एन नंबर ऑफ आता त्याच्यामध्ये रसाचं प्रमाण आणि साखरेचं प्रमाण, शुगर ॲसिड रेशो हा फक्त व्हेरिएशन त्याच्यामध्ये येऊ शकतो. एवढा त्यानुसार हे जसं सिरप जर म्हटलं, की त्याच्यामध्ये 60 ब्रिक्स त्याचा असतो म्हणजे गोडी असेल. स्क्वॅश म्हटलं, की 45% ब्रिक्स असतो. एवढाच त्याच्यामध्ये फरक आहे. काही आपण डायरेक्टली सर्व्ह करू शकतो आणि काही आपल्याला डायल्यूट करून त्याच्यामध्ये वापरायचं असतं. पण त्याच्याने शेल्फ लाईफ वाढतं आणि आपल्याला त्या फळांचा जो गर त्याच्यामध्ये आहे, त्याचा आस्वाद आणि त्याच्यातले गुणधर्म आपल्याला मिळतात. ज्या पद्धतीने आपण बिव्हरेजेसमध्ये फक्त फळांचे ज्युसेस किंवा ते वेगळे प्रॉडक्ट करू शकतो. तसं आता भाजीपाल्यामध्ये जसं टोमॅटो, कॅरट, जिंजर याच्या सुद्धा ड्रिंक्सला खूप आता डिमांड आलेली आहे. तर हे सगळं प्रोसेसिंग हे करत असताना रॉ मटेरियल, विशिष्ट प्रकारचं रॉ मटेरियल, त्याचं सीझन, त्याची अवेलेबिलिटी, त्याची काही प्रायमरी प्रोसेसिंग, क्लिअरिंग, ग्रेडिंग वगैरे आणि नंतर त्याचं प्रोसेसिंग. ते प्रोसेसिंग करताना विशिष्ट प्रकारचा प्रोसेस प्रोटोकॉल, टेक्नॉलॉजीचा वापर. परंतु यासाठी काही रेग्युलेशन्स पण आहेत. जसं ॲगमार्क, एफ-एस-सी-आय 2006, बी-आय-एस, आय-एस-ओ, कोडेक्स, युरोप-गॅप, एच-ए-सी-सी-पी, सॅनिटरी, फायटोसॅनिटरी, जी-एल-पी, जी-एम-पी. आता याच्यातले काही जे रेग्युलेशन्स आहेत, त्याच्यातले एफ-एस-एस-ए-आय जे आहे, हे कंपल्सरी आहे. फूड सिक्युरिटी अँड सेफ्टी ॲक्ट ऑफ इंडिया. ते आपल्याला तुम्हाला जर एक्सपोर्ट करायचं तर तुम्हाला ग्लोबल गॅप किंवा युरोप गॅप हे करावं लागेल. सॅनिटरी, फायटोसॅनिटरी लोकल काही आपल्या ज्या बॉडीज असतात त्यांच्याकडून आपल्याला परमिशन्स त्याच्यामध्ये घ्याव्या लागतात आणि बाकी पोल्युशन कंट्रोल, इलेक्ट्रिसिटी, लोकल ऑथॉरिटीच्या परमिशन्स वगैरे, टॅक्स स्ट्रक्चर प्रमाणे जे काही फायनान्शियल रेग्युलेशन्स आहेत, ते पण याच्यामध्ये आपल्याला पाळावे लागतात. तर अशी वेगळ्या प्रकारची सावळ्यापासून कपड्यांची आवळा कँडी, अख्ख्या फळांची मुरब्बा, सेगमेंट सिरप, आवळा सुपारी, आवळ्याचं ज्यूस, आंब्यापासून आपण आवळ्याचं लेदर म्हणजे पाकून पल्प जो आहे तो सुकून त्याचं लेदर किंवा आपल्याला आंबापोळी म्हणतो. आंब्याच्या जो पल्पपासून त्याची पावडर. तर वेगळ्या फळांपासून ते त्याचं ज्यूस एक्स्ट्रॅक्ट करून प्रेस टाइप पद्धतीने त्याच्यातलं गर त्याच्यात कमीत कमी तो फिल्टर करून त्यानंतर विशिष्ट प्रकारच्या यीस्टचा वापर करून त्याच्यातलं साखरेचं अल्कोहोलमध्ये रूपांतर करून आपल्याकडे जे काही असे आपले इंडिजिनस फ्रुट्स आहेत, जसं जामुन आहे, ऑरेंज आहे किंवा या फळांपासून आपण एक मेडिसिनल आसव असं हे बनवू शकतो. म्हणजे सर्व ज्या फळांमध्ये साखर आहे त्या सगळ्यांच्या वाईन बनवल्या जातात. ग्रेप वाईन ही इंटरनॅशनली एक्सेप्टेड आहे. त्याच्या वेगळ्या विशिष्ट व्हरायटीज आहेत. पण आपल्याकडे जांभूळ वगैरे सारखी जी फळं आहेत, की ज्याच्यामध्ये करवंद आहेत. याच्यामध्ये मेडिसिनल व्हॅल्यू जे त्याचे आसव म्हणून आज आपल्या आयुर्वेदामध्ये सुद्धा डिमांड आहे. तर त्याचा वापर करू शकतो. हे प्रोसेस करू शकतो. केळीपासून चिप्स किंवा त्याच्या वेफर्स आहेत. हे सुद्धा प्रोसेसिंग केळीचं पल्प काढून त्याची प्युरी तयार केली जाते, पावडर तयार केली जाते आणि त्याचं बेबी फूड किंवा वेगळ्या प्रकारचे मिल्क पावडर्स वगैरे तयार करण्यासाठी वापर केला जातो. चिंच ही आपली पारंपरिक फळझाड आहे, की ज्याला आपण दुर्लक्षित म्हणतो, परंतु आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये चाट्समध्ये वगैरे याचा किंवा नवीन याच्यामध्ये रेसिपीजमध्ये चाटच्या याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. त्याची पावडर, पल्प आणि टॉफी आणि हे पल्प आणि पावडरपासून आपल्याला ते काही चिंचेचं पाणी वगैरे आहे ते सहज बनवता येऊ शकतं. डाळिंब मगाशी सांगितल्याप्रमाणे अनारदाना, सुकवलेल्या डाळिंबाचे दाणे दक्षिण भारतामध्ये तर अतिशय आवडीने पाचक म्हणून खाल्ले जातात किंवा डाळिंबाचा ज्यूस कॉन्सन्ट्रेट करून त्याच्यापासून स्प्रे ड्रायिंग पद्धतीने पावडर सुद्धा तयार केली जाते. सीताफळाचं गर, रबडी किंवा त्याचा जो पल्प आहे त्याला खूप आता डिमांड वाढलेली आहे. त्याचं अशा पद्धतीने स्प्रे ड्रायर पद्धतीने पावडर सुद्धा तयार करता येऊ शकते. सुके अंजीराचे फळांना पाकवून नंतर ते प्रेस करून, ड्राय करून त्याचे सुके अंजीर किंवा त्याचा जाम, लेदर, टॉफी सुद्धा बनवता येऊ शकते. फळभाज्यांमध्ये जसं भोपळा आहे त्यापासून टुटी फ्रुटी, पपई, कच्च्या पपईपासून टुटी फ्रुटीला आपण चेरी म्हणतो. बोराचा खजूर सुद्धा करता येऊ शकतो. बोर कँडी त्यातली आठळी काढून त्याला पाकवून त्यापासून कँडी बनवता येऊ शकते. अशा पद्धतीने फळं आणि भाज्याबरोबर तृणधान्य, कडधान्य, गळीत धान्य आणि वेगळ्या प्रकारच्या ज्या त्याच्यापासून आपण प्रक्रिया पदार्थ बनवू शकतो. तर ह्या प्रोसेसिंगची मेन कारणं आपल्याकडे उपलब्ध असलेलं रॉ मटेरियल
आणि त्या प्रत्येक प्रॉडक्टचा जो काही प्रोसेस प्रोटोकॉल आहे त्याच्यामागे शास्त्रीय बाबी, टेक्नॉलॉजी आणि हेल्थी प्रोसेस प्रॉडक्ट कसं तयार होईल आणि याच्यामध्ये उत्पादक आपण स्वतः एंटरप्रेन्युअर्स आणि ग्राहक जो आहे तो बेनिफिट होईल या पद्धतीने जर आपण काम केलं तर याला भरपूर वाव आहे. आपला शेतीप्रधान देश आहे. आपली सगळी इकॉनॉमी ॲग्रीकल्चरवर अवलंबून आहे. मोठ्या प्रमाणात वर्कफोर्स शेतीवर अवलंबून आहे. या सगळ्यांना बेनिफिट करून आपल्याला प्रोसेसिंग मधल्या अपॉर्च्युनिटीज, संधी शोधून त्याचं मार्केट व्हॅल्युएशन आपल्याला वाढवू शकतो. तर अशा पद्धतीने माझं सेशन संपलेलं आहे. कोणाला काही प्रश्न असेल तर विचारू शकतो. राम. येस सर. थँक्यू सो मच एव्हरीवन. थँक्यू सो मच सर. आणि आता आपण क्वेश्चन्सला सुरुवात करूया. क्वेश्चन्स घेण्याआधी मी आपल्यासोबत आपले पास्ट पार्टिसिपंट प्रसाद सूर्यकर आणि श्रद्धा मॅडम जॉईन झाले, ज्यांनी आता रिसेंटलीच कोर्स फिनिश केला होता. सो मी त्यांना आधी इन्व्हाइट करेल की त्यांनी आपल्याबद्दल शेअर करावं, आपण काय बिझनेस करू इच्छिता किंवा आपला काय पोटेन्शियल प्रोजेक्ट आहे आणि कोर्सचा तुम्हाला कसा फायदा झाला ते शेअर करावं. सो प्रसाद सर, तुम्ही आहात तिकडे. Can you hear me all? Hello. येस येस. येस. मी प्रसाद सूर्यकर आहे. बेसिकली मी मागच्या महिन्यामध्ये सरांचा कोर्स केलेला आहे आणि त्यानंतर बऱ्याच गोष्टी त्या मार्फत मला त्याच्यातून समजल्या आहेत आणि बऱ्यापैकी फ्रूट या क्षेत्रामध्ये मी एकदम नवीन होतो आणि इंजिनिअरिंग ग्रॅज्युएशन झाल्यानंतर माझ्या मनात असं होतं की या क्षेत्राबद्दल बरीच माहिती जाणून घेण्याची माझी इच्छा होती. व त्याच्यानंतर मला सोशल मीडियाद्वारे सरांच्या या कोर्स बद्दल माहिती कळाली व मी त्याच्यानंतर जॉईन केलं आणि या कोर्समुळे एक संपूर्ण माझा दृष्टिकोन एक बनलेला आहे की एखादं कोणतंही आता मी प्रोडक्ट बघतो तर मी A to Z मॅन्युफॅक्चरिंग पासून मार्केटिंग पर्यंत त्याचा पूर्ण एक असा पूर्ण विचार करू शकतो. आणि त्याच्यानंतर बरेच राजपूत सरांकडून बऱ्याच टेक्निकल गोष्टी नवीन नवीन जाणून घ्यायला मिळाल्या व बऱ्याच गोष्टी म्हणजे ज्या दररोजच्या आयुष्यामध्ये म्हणजे डेली लाईफ मध्ये समोरच होत्या माझ्या, पण परंतु कधी मी त्या अशा माझ्या दृष्टिकोनातून ते बघितल्या नव्हत्या व आणि पूर्ण प्रक्रिया त्याच्यावर काय होऊ शकते, काय काय त्याच्यावर सध्या मार्केटमध्ये काय काय चालू आहे ते पूर्ण मी शिकून घेतलं. तसेच सध्या कोर्स केल्यानंतर मी या क्षेत्रामध्ये काम करू इच्छित आहे आणि त्याच्यानंतर सध्या मी एक रिटेल क्षेत्रामध्ये काम करतोय, रिटेल आणि मार्केटिंग मध्ये. तर मी तुम्हाला सर्वांना एक प्रोडक्ट दाखवू इच्छितो. आमच्या इथेच नाशिकमध्ये एक लोकल मॅन्युफॅक्चरर आहेत, त्यांचं प्रोडक्ट मी आता सध्या मार्केटिंग करत आहे. तर त्यांनी दिसतंय आपल्या सर्वांना? हो येस दिसतोय. हा, हे ऍक्च्युली एक तुम्हाला एक स्लाइड शेअर करतो मी, त्याच्यातून तुम्हाला ते व्यवस्थितपणे दिसेल, व्यवस्थित शेअर स्क्रीन. हा, हे प्रोडक्ट आहे इन्स्टंट पुरण. सध्याच्या ह्याच्या मी मार्केटिंग मध्ये सध्या व्यस्त आहे. साधारणपणे आता घरी सध्या आत्मनिर्भर भारत याच्यातून आपण सर्व पुढे जात आहोत आणि लोकल मॅन्युफॅक्चरिंगला फार वाव पुढे मिळत आहे. तर साधारणपणे एक लोकल मॅन्युफॅक्चरर आहेत नाशिकचे, त्यांच्याद्वारे ह्या प्रोडक्टची निर्मिती करण्यात आलेली आहे. त्यांनी हे इन्स्टंट पुरण अतिशय सोप्या पद्धतीने आपण वापरू शकतो व आपण जेव्हा सणासुदीला आपली आई जेव्हा पुरणाचा स्वयंपाक करते, सकाळपासून त्याच्यामध्ये ती व्यस्त असते साधारणपणे, पण आपण इन्स्टंट पुरणद्वारे काय करू शकतो की 20 मिनिटांमध्येच आपल्याला पुरणपोळी तयार करू शकतो आपण. साधारणपणे ह्याच्यामध्ये आमचे एकदम कंटेंट जे आहेत, सेंद्रिय गुळचा वापर आम्ही केलेला आहे, ह्याच्यामध्ये उच्च प्रतीची डाळ वापरलेली आहे आणि चवीनुसार इलायची, जायफळ वापरलेला आहे आणि करायला एकदम सोपं आहे. जसं की आता साधारणपणे हे 250 ग्रॅमचं एक पॉकेट बघतोय आपण. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला 1 कप पाणी एक्स्ट्रा ऍड करावं लागतं फक्त. 1 कप पाणी ऍड केल्यानंतर काही वेळेला थोडंसं भिजू द्यायचं
त्याच्यानंतर डायरेक्टली आपण जसं पोळ्या लाटतो, पोळ्यांमध्ये पुरणाचं सारण घालायचं, पोळ्या लाटायच्या व इन्स्टंटली तुमच्या पोळ्या रेडी आहे. साधारणपणे आता सध्या या प्रोडक्टची एमआरपी आम्ही ₹150 ठेवलेली आहे आणि सध्या ऑफर प्राइस ₹140 आम्ही ऑफर करतोय. सध्या आता होळीचा सीझन आहे व आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतो या प्रोडक्टसाठी. ग्रेट ग्रेट. थँक्यू त्याच्या- प्रसाद. आणि तुम्ही या प्रोडक्ट बद्दल आणि तुमचे डिटेल्स चॅट बॉक्स वरती शेअर करा. हो, म्हणजे मी माझा नंबर शेअर करतो सर. आपण शेअर करतो. येस येस ओके. थँक्यू. थँक्यू प्रसाद. आणि आय थिंक हा ज्यांचा प्रोडक्ट आहे ग्रीन काउंटी, हा आय थिंक तुमचे हो. जे फ्रेंड आहे ते पण आपले स्टुडंटच आहे. सो हो. आय थिंक गोरे सर, राईट? हा, राईट सर. राईट राईट. ऍक्च्युली आता मी रिटेल मध्येच काम करतोय व हे प्रोडक्ट आता आम्ही ऑनलाईन देखील लॉन्च करतोय व सर्वांना आपल्याला ते घरपोच अवेलेबल असेल. सध्या तरी नाशिकमध्ये अवेलेबल आहे हे. इतरही जिल्ह्यांमध्ये आम्ही पोहोचायचा प्रयत्न करतोय. आपण सर्वांनी ट्राय करून बघा. अतिशय मस्त आहे. आपण आपला प्रतिसाद कळवा. ग्रेट ग्रेट. थँक्यू. आणि तुम्हाला कोर्स एवढा फायदा चांगला आला तर हे ऐकून आम्हालाही चांगलं वाटलं. थँक्यू. थँक्यू. आता मी श्रद्धा मॅडमांना विनंती करतो. श्रद्धा मॅडम, तुम्ही आहात तिकडे? हॅलो एव्हरीवन. हॅलो येस मॅम, येतो आवाज. हॅलो, आवाज येतोय ना? हॅलो एव्हरीवन, मी श्रद्धा घुमरे. मी कॉम्प्युटर इंजिनिअरिंग केलेलं आहे. मी सिन्नरला असते. आमचा IT सेक्टरमध्ये कॉम्प्युटर सेल्स अँड सर्व्हिसचा बिझनेस आहे. तशी बिझनेसची आवड लहानपणापासूनच, माझ्या पप्पांचाही बिझनेसच आहे, त्यामुळे लहानपणापासूनच बिझनेसची आवड होती. 1-2 बिझनेस होतेच, पण नवीन काही सुरू करायचं म्हणून फूड मध्ये मला सुरू करायचं होतं. मी उद्योग वर्धिनीला जॉईन झाले. मागच्या 12 फेब्रुवारीला मी कोर्स जॉईन केला. तर त्या कोर्समधनं भरपूर काही शिकायला मिळालं. टोमॅटो प्युरी कशी बनवायची, सीताफळाचा पल्प असेल, जॅम असेल, जेली असेल, तसेच डिहायड्रेशन मध्ये कांदा डिहायड्रेट कसा करून ठेवायचा, कॅन्डी असेल, आवळा कॅन्डी, रेडी टू कुक मध्ये पुरणपोळी असेल, गाजराचा हलवा असेल, द्राक्ष असेल, द्राक्षांपासून मनुके कसे बनवायचे, भरपूर काही शिकायला मिळालं. आणि फॅकल्टी खूप छान आहे उद्योगवर्धिनीची. खूप छान आणि सोप्या पद्धतीने सगळं समजावून सांगतात ते. तर खूप छान असा कोर्स हा झाला महिनाभराचा. आणि सपोज आपण जर कोर्सच्या अवेलेबल नसलो तर रेकॉर्डिंगही सेंड करतात ते. आता कोर्स झालेला आहे पूर्ण. प्रोजेक्ट फाईल तयार करायला टाकली. मार्च एंड मुळे पुढच्या महिन्यात सबमिट करणार आहे ती प्रोजेक्ट फाईल मी. आणि पुढच्या महिन्यापासून बिझनेस स्टार्ट करणार आहे. तर मला असं वाटतं सगळ्यांनी हा बिझनेस स्टार्ट करावा. फूड मध्ये चांगली संधी आहे सगळ्यांनाच. उद्योगवर्धिनीला जॉईन व्हावा आणि बिझनेस स्टार्ट करावा असं वाटतं. थँक्यू सर. ग्रेट. थँक्यू श्रद्धा मॅम. आणि आय होप तुमचा बिझनेस लवकरच स्टार्ट व्हावा आणि वी आर ऑलवेज देअर टू सपोर्ट यू. राजपूत सर, सगळे फॅकल्टीज आपले ऑलवेज अवेलेबल आहेत. सो ऑल द बेस्ट अँड थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग. सो आता मी थँक्यू सर. येस येस ओके. सो आता मी ऑडियन्सचे बरेच क्वेश्चन्स आहे. सो आता ऑलरेडी विषय झाले पण आपण सगळे क्वेश्चन्स कव्हर करायचा ट्राय करूयात. सो राजपूत सर, आता पहिला क्वेश्चन असं आहे की लेमन मध्ये काय काय प्रोसेस करू शकतो? लेमन पासून आपण स्क्वॅश, कार्डियल आणि कॉन्सन्ट्रेट त्याचं तयार करता येऊ शकतो लेमन मध्ये. आणि एक लेमन जे आहेत म्हणजे पिकलेले लिंब आहे त्याचं पिकल्स, ही आपली जी ट्रेडिशनल पद्धत आहे. नंतर लेमनचा क्रश तयार करता येऊ शकतो. ओके. प्रोसेसिंग मध्ये कोणत्या प्रोसेसला स्कोप आहे? असे काही पर्टिक्युलर प्रोसेसेस असतात का, किंवा काही प्रोडक्ट वाईज जायला पाहिजे का प्रोसेस वाईज जायला पाहिजे? ऍक्च्युली प्रॉडक्ट वाईजच महत्वाचं आहे. तर जसं आपण आता प्रायमरी प्रोसेसिंग म्हणून आपण टप्प्याटप्प्याने बघितलं, ते फळं, भाज्या, त्याचं ग्रेडिंग, पॅकेजिंग, इट इज ऑल्सो पार्ट ऑफ द प्रोसेसिंग. म्हणजे ती दीर्घकाळ टिकण्यासाठी योग्य पद्धतीने त्याचं पॅकेजिंग करणं, हा एक व्यवसायाला सध्याच्या घडीला, कारण आपल्याकडे 80 ते 90% फळभाज्या फ्रेश फॉर्मॅट मध्ये खाल्ल्या जातात. पण ज्या पद्धतीने फळभाज्या आपल्याकडे रस्त्याच्या कडेने अतिशय अनहायजीन पद्धतीने विकल्या जातात, तर त्यामध्ये भरपूर काम करायला स्कोप आहे. पण मोबाईल पद्धतीने किंवा डायरेक्ट ग्राहकांच्या गरजेनुसार डोर टू डोर म्हणजे होम सर्व्हिसेस किंवा कट व्हेजिटेबल, मिनिमल प्रोसेसिंग या प्रायमरी प्रोसेसिंग मध्ये काम करू शकतो. सीझनलच्या याच्यात बघितलं तर पल्प मध्ये जाऊ शकतो किंवा डिहायड्रेशन हे करू शकतो.
आणि मग सेकंडरी प्रोसेस जे आहेत इतर जाम, जेली किंवा अजून काही रेडी टू कुक, रेडी टू सर्व्ह ह्या अजून इंडस्ट्रियल प्रोसेस आहेत. त्याच्यामध्ये प्रायमरी प्रोसेसिंगने आपण आपल्याकडे उत्पादित होणारा जो काही सहज उपलब्ध होणारा जो रॉ मटेरियल आहे, फळं, भाज्या आहेत, त्याच्या प्रक्रियेने आपण सुरुवात करू शकतो आणि ग्राहकांची गरज थोडंसं एनालिसिस करून काय आपण देऊ शकतो. या पद्धतीचं थोडंसं एनालिटिकने तर याला स्कोप आहे. मी सांगितलं उद्यापासून ते असं पण शक्यतोवर करायचं आणि थोडंसं निखळ आणि गरज चा अभ्यास ज्याला आपण मार्केट सर्व्हे जो आहे तो पण करणं गरजेचं आहे. बरोबर. आपण मार्केट सर्व्हे कसा करायचा किंवा आणि दुसरा क्वेश्चन आहे की फार्मर किंवा सप्लायरला कसं अप्रोच करायचं? अ, आता फार्मर जो आहे तो असा काही प्रक्रियेसाठी उत्पादन करतो असं नाही. तो मार्केटमध्ये विकण्याच्या दृष्टीनेच करतो. आज आता आपण जर बघितलं तर शेतकरी वेगळ्या पद्धतीचं मार्केटिंग करतो, की तो मोठ्या मार्केट्समध्ये लिलावामध्ये काही जागेवरच देतो. काही त्याचे ठरलेले व्यापारी असतात त्यांना पाठवतो. तर आपण पहिली गोष्ट त्या शेतकऱ्याला अप्रोच होणं गरजेचं आहे. तुम्ही ज्या क्लस्टर एरियामध्ये काम करतात, ते क्लस्टर एरियामधली एकंदरीत सीझनल एनालिसिस जर आपण केलं, की वर्षभर जानेवारी टू डिसेंबर म्हणा किंवा खरीप, रब्बी जे काही सीझन्स असतात, त्या सीझनमध्ये कोणते फळं, भाज्या आणि कोणत्या पॉकेटमध्ये काय उपलब्ध होतं. तर त्याचं थोडंसं आपल्याला एक बेसिक डेटा ज्याला आपण प्रायमरी डेटा आहे, तो पण आपल्याला सहज मिळू शकतो किंवा आपण एनालिसिस कोणाला तरी विचारून ते करू शकतो. किंवा मग प्रत्यक्ष आपण त्या पॉकेटमध्ये जाऊन त्या शेतकऱ्यांशी चर्चा करून आणि मग त्यांच्या समस्या काय आहेत मार्केटिंगला काय? मग त्याच्यावर आपल्याला त्यांना सुरुवातीला सोल्युशन देता येईल का? तर अशा पद्धतीने शेतकऱ्यांशी चर्चा करून काही गोष्टी आपल्याला डायरेक्टली अप्रोच करून हे मिळवता येऊ शकतो. करेक्ट. आता काही लोकांचे कोर्स बद्दल क्वेश्चन आणि काही असे स्पेसिफिक क्वेश्चन्स आहे की ज्याचं या कोर्सच्या सिलेबस मधून तुम्हाला उत्तर मिळू शकतो. सो आपला उद्योगवर्धिनीचा फ्रूट अँड व्हेजिटेबल प्रोसेसिंगचा ऑनलाईन कोर्स चालू होतोय. आपला कोर्स हा बेसिकली 20 तारखेपासून म्हणजे या सॅटर्डे पासून चालू होतोय आणि याचं टायमिंग जे आहे ते रोज संध्याकाळी 7 ते 8:30 असतो. तर आपला हा लाईव्ह ऑनलाईन असतो आणि याचं ड्युरेशन जे आहे ते 3 वीक्स आहे. तर तुम्हाला कोर्स इकडे तुम्हाला चॅट बॉक्स वरती लिंक टाकलेली आहे. त्याच्यावरती तुम्हाला कोर्सचा डिटेल सिलेबस बघायला मिळेल. सो बेसिकली याच्यामध्ये पहिले 2 वीक हे पूर्ण टेक्निकल असतं. मग याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या एक्स्ट्रॅक्शन ऑफ पल्प, ज्युसेस, फ्रूट अँड व्हेजिटेबल्स असेल, मग सॉसेस, बेव्हरेजेस, मग त्याचे बेव्हरेजेसचे टाइप्स काय काय, आर-टी-एस जे आहे, रेडी टू सर्व्ह ड्रिंक्स आहे किंवा चटणी, सॉसेस, टोमॅटो ज्युसेस, प्युरी या सगळ्यांवरती तुम्हाला टेक्निकल याच्यामध्ये ज्या काही मशिनरीज लागतात किंवा त्याच्या रेसिपीज आहेत ते कव्हर होईल. आणि मग डिहायड्रेशन असतं. मग डिहायड्रेशन मध्ये टाइप्स काय काय आहे, टेक्निक्स काय काय असतात. त्याला तुम्ही सोलर ड्रायर आहे, इलेक्ट्रिक ड्रायर आहे आणि वेगवेगळे त्याचे प्रोडक्ट्स काय काय ते पण सगळं कव्हर होईल. याच्यानंतर कॅनिंग आहे. मग कॅनिंग मध्ये तुम्ही काय काय त्याच्या टेक्निक्स आहे. ब्लिचिंग, एक्झॉस्टिंग, हीट प्रोसेसिंग आणि रेफ्रिजरेशन, फ्रीझिंग. मग IQF टेक्नॉलॉजी आहे त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी आणि पॅकिंग प्रोडक्ट्स अँड पेक्टिंग प्रॉडक्ट प्रिझर्वेशन आणि पिकल्स. मग याच्यामध्ये पिकल्स वगैरे आणि प्रिझर्वेशन कसं करायचं, जॅम, जेली या सगळ्या गोष्टींचं हे सगळं तुम्हाला डिटेल कोर्स आहे हा. म्हणजे याच्यामध्ये डिहायड्रेशनच्या बरंच काही इनपुट्स आहे. प्लस हे सगळे प्रोडक्ट्सचे इनपुट्स आहे आणि याच्यामध्ये एक सगळ्यात इम्पॉर्टंट एक तुम्हाला बोनस वीक पण आहे, की ज्याच्यामध्ये तुम्हाला EDP इनपुट्स म्हणजे याच्यामध्ये बिझनेस कसा करायचा, मग त्याच्यामध्ये भांडवल कसं मिळवायचं. बऱ्याच लोकांचे क्वेश्चन्स आहे की फंडिंग कुठून आणायचं. तर याच्यामध्ये गव्हर्नमेंटच्या काय काय योजना आहे किंवा बँकांच्या काय काय योजना आहे, त्या सगळ्या योजना तुम्हाला याच्यामध्ये कव्हर होतील. मग गव्हर्नमेंट स्कीम, सबसिडी, मग याच्यामध्ये सवलती काय काय आहे, ते सगळ्या गोष्टी कव्हर होईल. मग प्रोडक्शन प्लॅनिंग, एक प्लांट कसं चालवायचं, मग तुम्हाला काही प्रोडक्शन प्लॅनिंग कसं करायचं, एक्सपोर्ट कसं करायचं, मार्केटिंग कसं करायचं आणि CFTRI म्हणजे जी फूड टेक्नॉलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट आहे, यांच्याकडून काय काय टेक्नॉलॉजीज तुम्हाला मिळू शकतात, हे सगळं याच्यामध्ये कव्हर होईल. तर हे सगळे मेंटॉर्स आहे या कोर्सचे. मग याच्यामध्ये ऑफकोर्स राजपूत सर हे तुम्हाला टेक्निकल इनपुट सगळे कव्हर करतील आणि मग याच्यामध्ये वेगवेगळे मेंटॉर्स आहेत. चांडक सर आहे, लोणारे सर आहे, समाधान हिरे सर आहे. हे तुम्हाला सगळे मेंटॉर्सचा डिटेल इकडे वेबसाईट वरती बघायला मिळेल. आणि मग त्याच्यानंतर सुदेश देसाई सर आहे, जे तुम्हाला फूड डिहायड्रेशन वरती तुम्हाला लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन दाखवेल. लाईव्ह एक प्रॅक्टिकल पण आहे ऑनलाईन. तर ते पण तुम्हाला दाखवेल आणि डिहायड्रेशनचे सगळे प्रोडक्ट्स बद्दल कव्हर. आणि कुलकर्णी सर आहे, जे तुम्हाला एक्सपोर्ट इम्पोर्ट असे वेगवेगळे एक्सपर्ट याच्यामध्ये येणार आहे, जे तुम्हाला याच्यात कव्हर करेल. आणि आमच्या काही सक्सेस स्टोरीज आहे,
की मनीषा धात्रक मॅडम आणि शशिकांत धात्रक सर आहे, त्यांचं वरुण ॲग्रो आहे. 100 करोड प्लस टर्नओव्हर आहे त्यांचा आणि त्यांनी उद्योगवर्धिनीपासून कोर्स केल्यापासून त्यांनी स्टार्ट केलं. मग सुजाता शेळके मॅडम आहे. डेअरीमध्ये अरुणा देवरे मॅडम आहे आणि प्रणव सांगवे सर आहे, की ज्यांचं आज रेडी टू ईट मध्ये बरेचसे प्रोडक्ट्स आहे. आज अक्रॉस म्हणजे अक्रॉस 3 राज्यांमध्ये त्यांचं प्रोडक्शन आणि सप्लाय आहे. सो आमच्या ही सगळी डिटेल्स आहे आमच्या कोर्स बद्दल आणि इकडे तुम्हाला फीडबॅक आणि हे सगळं बघायला मिळेल आमच्या पार्टिसिपंट्स आणि तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करता येईल इकडे. ओके. सो आता बरेच क्वेश्चन्स आहे. सो आता मी फर्दर काही क्वेश्चन घेतो. 1 सेकंड. ओके. सो एक असा क्वेश्चन आहे की इज इट मॅन्डेटरी टू वॉश द फ्रूट अँड व्हेजिटेबल बिफोर युजिंग इन द मशीन्स? स्मॉल स्केलवर काय करता येईल? सर तुमचं म्यूट आहे. हॅलो. करतो मी 5 मिनिटं. एक हा काय रिपीट. फ्रूट अँड व्हेजिटेबल हे वॉश करणं कंपल्सरी आहे, त्याला काही दुसरा ऑप्शन आहे का स्मॉल स्केल वरती मशीन न वॉश करता? जे प्रोसेसिंगच्या पूर्वी वॉश करणं हे गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी सिंपल टेक्निक्स आहेत. म्हणजे खूप हेवीली वॉश केले जात नाही, ते जस्ट त्या पाण्याच्या बाथटब सारखं कन्व्हेअर असलेले असतं, त्याच्यातून ते पास ऑन होतं. म्हणजे मॅन्युअली आपल्याला असं ते जसं आपण कपडे वगैरे धुतो तसं न करता, किंवा त्याला हाय प्रेशर पाण्याचे नोझल्स असतात, त्याच्याने पाणी स्प्रिंकलर केलं जातं, त्याच्याने ते धुता येतात आणि नंतर ब्लोअरच्या सहाय्याने त्याला एअर ड्राईंग केलं जातं. तर आजकालची ती गरज आहे, कारण तुम्ही जर वॉश केलेलं असेल पर्टिक्युलरली प्रोसेसिंग पूर्वी, तर त्याच्याबरोबर जे आलेले हानिकारक केमिकल्स किंवा इनर्ट मॅटर आहे ते आपल्याला क्लीन करता यावं लागतं. ते प्रोसेसिंगच्या आधी वॉशिंग हा कंपल्सरी प्रोसेस प्रोटोकॉल आहे. काही प्रमाणात आपण जे फ्रेश व्हेजिटेबल्स वगैरे जे पाठवतो, त्याला जे काही इमिजिएटली कन्झम्पशनला वापरले जातात, ते किचनमध्ये वापरण्यापूर्वी धुतले जातात, तिथं वॉशिंग करण्याची तशी विशेष आवश्यकता नाही. पण काही जे कंदवर्गीय भाज्या ज्या आहेत, जसं मुळा आहे, पोटॅटो आहे, बीट वगैरे आहे, इव्हन चिकू सुद्धा फळांमध्ये त्याला तो चीक लागलेला असतो, तर तशी फळं जी आहेत ती आपल्याला क्लीन करणं आवश्यक आहे. किंवा काही पालेभाज्या आहेत, त्यांच्या ज्या मुळ्या असतात, तर त्यांना माती लागलेली असते, तर ती धुणं गरजेचं असतं. ते डिपेंड्स आणि टाइप ऑफ म्हणजे निकड काय आहे त्याप्रमाणे. परंतु तुम्ही जर कंटिन्युअस प्रोसेसिंग करत असाल, तर ती एकूण एक फळ जे आहे ते त्याचा पल्प ज्यूस काढण्यापूर्वी किंवा ते कटिंग करण्यापूर्वी इव्हन मिनिमल प्रोसेसिंग मध्ये, तर ते धुणं कंपल्सरी. ओके. पुढचा क्वेश्चन असा आहे की डिहायड्रेशन मध्ये इलेक्ट्रिसिटी वरती यूज केलं पाहिजे का सोलर एनर्जी वरती? आता डिपेंड्स. आता काही दोघांचे काही ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस आहेत. इलेक्ट्रिकल ड्रायर मध्ये आपण एखादी फळभाजी आपल्याला पाहिजे त्या टेम्परेचर सेट करून आपण 3-4 तासामध्ये वाळू शकतो, जे की आपल्याला सोलरने ड्राय करायचं असेल तर ते तेवढंच टेम्परेचर आपल्याला मिळत नाही, कारण आपल्याकडे दुपारी म्हणजे सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत उन्हाची तीव्रता कमी अधिक होत असते. रात्रीच्या वेळेस तर ते, त्यामुळे तो जो फ्लो पाहिजे म्हणजे टेम्परेचर मेंटेन पाहिजे ते मिळत नाही. त्यामुळे ती प्रोसेस जी असते ती प्रोलॉंग होते सोलर ड्रायर मध्ये. पण त्याच्यामध्ये एनर्जीचा खर्च जो आहे तो आपला वाचू शकतो आणि सोलर ड्रायर हे आपण कमी खर्चात सुद्धा बनवू शकतो. त्यानंतर त्याचा हा जरी ऍडव्हान्टेज असो, डिसएडव्हान्टेज असा आहे की काही विशिष्ट हंगामामध्ये म्हणजे जसं पावसाळ्यात वगैरे आपल्याला ते डिहायड्रेशन करायला मर्यादा येतात किंवा करू शकत नाही. आणि तिसरा अजून एक ड्रॉबॅक म्हणजे की त्याच्यामध्ये त्याला स्पेस जास्त लागते, म्हणजे उघड्यावर ओपन स्पेस त्याला पाहिजे पर्टिक्युलरली. त्यानंतर डस्ट वगैरे हे पार्टिकल्स वगैरे त्याचं कंटॅमिनेशन होण्याची शक्यता जास्त असते. परंतु स्मॉल स्केलवर टेरेस गच्ची छोटी 100-500 स्क्वेअर फीटची जागा असेल, तर स्टार्टअपला कमी खर्चामध्ये आपण ही टेक्नॉलॉजी कमी म्हणजे विदाउट एनी एनर्जी वापर करू शकतो. इट डिपेंड्स तुम्ही कोणत्या पद्धतीचं तुम्हाला युनिट सुरू करायचं करू शकतो. बरोबर. आणि याच्यामध्ये सक्सेस रेट काय असतो एक नवीन स्टार्टअपचा फूड प्रोसेसिंग बिझनेस मध्ये जनरली? सक्सेस रेट मध्ये जे मी प्रोसेस प्रोटोकॉल सांगितले आणि आपल्याकडच्या इंडस्ट्रीज किंवा बंद होण्याचं कारण म्हणजे ऑर्गनाइज सेक्टर मध्ये खूप काम केलं जातं. नंतर जे टेक्नॉलॉजी मध्ये अपग्रेडेशन नाही आहे, त्यानंतर
हायजीन अतिशय जे पाळलंच जात नाही. म्हणजे असं आपण म्हणतो एखाद्या चांगल्या हॉटेलमध्ये जरी तुम्ही गेलात, तरी त्याचं किचन जर बघितलं तर तुम्ही ते खाऊ शकणार नाही. शेवटी आपण घरी जे करतो ते बऱ्यापैकी आपण पाळतो. तर अनहायजीन तर ह्या गोष्टी जर पाळल्या, स्वच्छता, टापटीपपणा आणि पुढे पॅकेजिंग आणि ग्राहकांच्या आवडी-निवडीनुसार तुम्हाला वाटतं म्हणून तुम्ही 1 किलोची आवळा कँडी पॅक करणार आणि कंपल्सरी लोकांना 50 ग्रॅम पाहिजे असेल, आवळा सुपारी 10 ग्रॅम पाहिजे असेल. आज आपण बघतो की शॅम्पूची बॉटल कोणीच घेत नाही. शॅम्पूचं 5-10 ग्रॅमचं पाऊचमध्ये लोकं आता ते वापरायला लागले. तर ही ग्राहकांची या सगळ्या गोष्टींचा अभ्यास जर केला आम्ही, तर आपण सक्सेस रेट हा 20% पासून तर 100% प्लस वाढू शकतो. पेशन्स आणि बसेसच्या स्टेप्स आहेत. ओके. यात आपण एक पल्प आईस्क्रीम करू शकतो का? पल्प आईस्क्रीम आणि आईस्क्रीममध्ये पल्पचा वापर करू शकतो. ओके. जे आणि ऑल टाइप्स ऑफ जे फ्लेवर्ड आणि कलर्ड आणि स्वीट ज्यूस पल्प आहेत, त्याचा वापर आपण आईस्क्रीम्समध्ये, बेकरी, कन्फेक्शनरीजमध्ये करू शकतो. ओके. आणि आपण आपलं प्रोसेसिंग युनिट कुठे टाकलं पाहिजे? म्हणजे जिथे रॉ मटेरियल मोठ्या क्वांटिटीमध्ये आहे तिकडे का दुसऱ्या जिथे टेक्नॉलॉजी अवेलेबल? असं काही नाही डिपेंड पण त्यातल्या जिथं रॉ मटेरियल सहज उपलब्ध आहे तिथे टाकलं तर ट्रान्सपोर्टेशन हँडलिंग चार्जेस कमी होतात. हा एक फायदा आहे. जर समजा काजू प्रोसेसिंग तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला कोकणात जाऊन तुम्ही नाशिकचे आहात आणि कोकणात जाऊन काजू प्रोसेसिंग टाकण्यापेक्षा मग तिकडचं रॉ मटेरियल आपल्याला आणता येईल. काजू सारखं जे रॉ मटेरियल आहे ते आपल्याला 6-8 महिने टिकवून सुद्धा ठेवता येऊ शकतं. सोयाबीन प्रोसेसिंग करायचं असेल तर तुम्ही यू कॅन गो फार म्हणजे जे की स्टोअर करता येऊ शकतं असं तुम्ही लांब पण करू शकता. जे हायली पेरिशेबल आहे ते त्याच पॉकेटमध्ये केलं तर जास्त फायदेशीर. ओके. आणि आपण एका मशीन मधून मल्टिपल फ्रूटवर प्रोसेसिंग करू शकतो का? हो, काही बाबतीत लागू आहे. जसं ज्यूस एक्स्ट्रॅक्शन आहे किंवा पल्प एक्स्ट्रॅक्शन आहे. तुम्ही मल्टीपर्पज पल्पर वापरून त्याच्यामध्ये प्रोसेस करू शकता किंवा फ्रोझनमध्ये सुद्धा IQF असेल, फ्रोझन असेल. टेम्परेचरचं सेटिंग डिहायड्रेशनमध्ये सुद्धा यू कॅन यूज वन ड्रायर. तर फक्त त्याच्यामध्ये तुम्हाला सेटिंग बदलायची आहे. ओके. आणि डाळिंबामध्ये काय-काय करता येऊ शकतं? डाळिंबामध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे डाळिंबाचे एरियल सेपरेशन नुसते दाणे काढून ते MAP म्हणजे मॉडिफाईड एटमॉस्फेरिक पॅकेजिंग करू शकतो. त्याचे अनारदाना वाळून सुकवून त्याचे अनारदाना, त्याचं ज्यूस, त्याचं कॉन्सन्ट्रेट हे प्रॉडक्ट त्याच्यामध्ये. वाईन सुद्धा बनते, परंतु मग ती वाईन त्या पद्धतीने ॲज अ मेडिसिनल पर्पज म्हणून आपण ॲज अ हेल्थ ड्रिंक म्हणून सुद्धा ती प्रमोट करू शकतो. करेक्ट. एक क्वेश्चन असं आहे की तुम्ही सांगितलं की आपण फक्त 2% प्रोसेस करतो. पण मार्केटमध्ये सगळे प्रॉडक्ट्स तर अवेलेबल असतात. म्हणजे ज्युसेस, जॅम, पल्प वगैरे. त्याच्यामध्ये शॉर्टेज दिसत नाही. तर अशा टाईमला आपण स्कोप कसा आयडेंटिफाय करायचा? शॉर्टेज नाही, पण ग्राहकांची गरज तेव्हाच वाढते जेव्हा ग्राहकांपर्यंत माल जास्त प्रमाणात उपलब्ध होऊ शकतो. आज आपण बघतोय की काही मल्टीनॅशनल कंपन्या फॉर सॉफ्ट ड्रिंक्सचं जर मार्केट बघितलं आणि ते जर बघितलं त्याचं जर अग्रेसिव्हनेस बघितला तर खूप प्रॉडक्ट त्याच्यामध्ये आहेत, ब्रँड आहेत, पण त्याचं मार्केट मोठं आहे. त्यामुळे अ, ग्राहकांना तुम्ही क्वालिटी आणि सातत्य जर दिलं तर तुमचं प्रॉडक्ट हे त्याच्यामध्ये चालू शकतो. त्याच्यामुळे शेअर 2% हा इन द सेन्स आपल्याकडे एकूण उत्पादित होणाऱ्या मालावर होणारी प्रक्रिया आणि फक्त आपण स्थानिक मार्केटचा विचार नाही करत. आपण पूर्ण देशाचा वेगळ्या ह्याच्यातला. तुम्ही आता नाशिकमध्ये जर असाल तर तुम्ही पाहिलं का त्या नीरा जे ताडी म्हणजे जे येतं ना, त्याच्यापासून बनवलेला गूळ आंध्र प्रदेशमधले लोकं नाशिकमधल्या वेगळ्या रस्त्यांवर विकतायत. तर तिकडचे लोकं इकडे म्हणजे एवढं मोठं मार्केट आणि म्हणजे तुम्हाला सांगतो मी ते घेतलं तर इट्स अ व्हेरी गुड आणि नॅचरल गूळ आहे, की जो आपल्याला शरीराला त्यांनी त्याच्यामध्ये आल्याचं सुद्धा ब्लेंडिंग केलेलं आहे. तर अशा प्रकारे मार्केट एकच प्रॉडक्ट तुम्ही फक्त एकच काहीतरी बनवलं आणि तेच जर केलं तर पण तुम्ही त्याच्यामध्ये व्हेरिएशन जसं आता लक्स साबण जे आता इथं सीनियर पण आहेत बऱ्याच तर त्यांच्या काळातल्या जे हिरोईन होत्या त्यापासून तर आजच्या नवीन जनरेशनच्या हिरोईन पर्यंत लक्सचं साईज, शेप, फ्लेवर, कलर, पॅकेजिंग सगळं बदललंय. अशा पद्धतीने त्यांनी व्हेरिएशन केलं. नुसतं तो लक्स जसं काही आहेत साबण ते मागे पडले काळाच्या ओघात. तर तशा पद्धतीने आपण आपल्या प्रॉडक्टमध्ये व्हेरिएशन, पॅकेजिंगमध्ये, कंटेंट्समध्ये, त्याच्यामध्ये ब्लेंडिंगमध्ये अजून काही कॉम्बो तयार करता येईल का? असं जर केलं तर लोकांना पाहिजे. आता आपण आईस्क्रीममध्ये वगैरे बघतो, की
वेगळ्या प्रकारचे आईस्क्रीम्स असतात. ते त्याच्यामध्ये फक्त व्हॅनिला आईस्क्रीम म्हणूनच जर वाडीलाल घेऊन बसला असता किंवा अमूल घेऊन बसला असता तर ते चाललं नसतं. अमूलचं तुम्ही हिस्ट्री वाचा, त्यांचे आय थिंक 350 प्रकारचे प्रॉडक्ट्स आहेत. आता ते चॉकलेट्समध्ये वगैरे पण आले. आता मागील वर्षी नरेंद्र मोदींनी तिथल्या एका फॅक्टरीचं उद्घाटन केलं. तर त्या ज्या काही कंपन्या आहेत, एका प्रॉडक्टवर चालत नाही, तर तुम्ही व्हेरिएशन जर करत गेला ना, जसं युनिकनेस, आता जर पुरणपोळीचं एक उदाहरण सांगितलं, कोणी इमॅजिन पण केलं नसेल की काही दिवसांनी, कारण पुरण करण्यामध्ये म्हणजे पुरणपोळी करण्यामध्ये पुरणाचं ते सगळं जी प्रोसेस आहे, त्याला 1 दिवस आधी तयारी करावी लागते. आज तो पावडर किंवा ते जे डिहायड्रेटेड प्रॉडक्ट काढलं की पुढच्या तासामध्ये पुरणपोळी होऊ शकते. तर अशा ज्या काही गरजा जर आपण आयडेंटिफाय केल्या आणि जरा युनिकनेस, वेगळं पॅकेजिंग, लोकांना ॲक्सेप्टन्स, अजून हायजिनिकली हे पण खूप महत्वाचं. काही लोकं विशिष्ट हॉटेलमध्येच का गर्दी करतात किंवा विशिष्ट चहाच्या टपरीवरच का गर्दी करतात? तिथलं काहीतरी प्लस पॉइंट असेल ना, अशा प्रकारचे काही प्रोसेस, प्रोटोकॉल, हायजीन आणि पब्लिकमध्ये अवेअरनेस क्रिएट जर केला तर आपण ते पर्सेंटेज वाढवू शकतो असं ग्रेट. करता येऊ शकतं. ओके. सो ज्यांचे काही मार्केट सर्व्हे बद्दल क्वेश्चन्स होते, आय होप तुम्हाला या सरांच्या आन्सर मध्ये तुम्हाला त्याचं येस, येस. मार्केट हा प्रत्येकाचा इंटेलिजन्स आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने मार्केटकडे नजरेने बघितलं की तुम्हाला ते समजू शकतं आणि तोच खूप महत्वाचा भाग आहे. तुम्ही मार्केटमध्ये फिरा, जाणून घ्या काय लॅक्युनाज आहेत आणि तुमचं प्रोडक्ट लॉन्च. करेक्ट. काही अजून 2-3 क्वेश्चन्स घेतो. सो पुढचा क्वेश्चन असा आहे की वॉटरमेलन मध्ये ज्यूस व्यतिरिक्त काय करता येईल? त्याची आता आपण जे बघितलं ना कँडी, तो पण त्याच्यामध्ये बनवता येऊ शकतो. मेलनमध्ये कँडी थोडे कचरट जे असतात म्हणजे पूर्ण रायपनिंग होण्यापूर्वी, तर त्याची कँडी बनवता येऊ शकते. आणि बऱ्याच लोकांचा एक कॉमन क्वेश्चन आहे. एक तर डिहायड्रेशनची टेक्निक काय असते म्हणजे प्रोसेस, आणि दुसरं म्हणजे कुठलाही फूड प्रोसेसिंग बिझनेसला मिनिमम किती इन्व्हेस्टमेंटने आणि जागेने करू शकतो? करेक्ट. हा खूप विचारला जाणारा प्रश्न आहे, खर्च आणि ते. तर आता तुम्ही कोणतं प्रॉडक्ट बनवतात आणि तुम्हाला किती किलो प्रोसेस करायचं आहे, त्याच्यावरून हे जसं आता आपण एक 2-4 लोकांची फॅमिली असेल तर आजकाल घरघंटी म्हणतो ना, छोटीशी 1-2 किलो दळते ते पण चालू शकते. तीच जर मोठी फॅमिली असेल तर 5 किलोची घ्यावी लागेल. तीच जर असेल तर 15 किलोची. त्याच पद्धतीने आणि त्या मशीनच्या ह्याच्याप्रमाणे स्पेसेस पण आपल्याला लागतील. रॉ मटेरियल, ते प्रोसेसिंग, पॅकेजिंग आणि त्याचं स्टोरेज आणि हँडलिंग जे काही इतर काही त्याप्रमाणे स्पेस ही डिपेंड. म्हणून आपण कोणता प्रॉडक्ट तयार करतो आणि प्रोसेस कॅपॅसिटी किती आहे त्यानुसार तुम्हाला स्पेस लागेल आणि त्यानुसार त्याची कॉस्ट असेल. जसं मी सांगितलं की 1 किलोची घरघंटी म्हणूया आपण, ती जर 8,000 ला असेल, तीच 50 किलोची घ्यायला गेलं तर त्याची किंमत 50,000 असू शकते. तर ते डिपेंड्स तुम्ही किती प्रोसेस करतात आणि काय प्रोसेस करतात. तर त्यासाठी तुम्ही एक थोडा डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट की आपल्याला हे प्रोसेस करायचं आहे, या कॅपॅसिटीचं करायचं आहे आणि मग याला हे मशिनरी लागतात 1 to 10 आणि त्याला खेळतं भांडवल हे लागतं. त्यानुसार मग त्याचे मार्केटमधले रेट्स, म्हणजे समजा रॉ मटेरियल टोमॅटो आहे, ₹5 किलो एव्हरेज रेट आहे. आपल्याला 50 टन प्रोसेस करायचं आहे, तर किती लागेल त्याचं ट्रान्सपोर्टेशन. त्यानंतर मग त्याला ही मशिनरी लागणार, त्याची कॅपॅसिटी आपल्याला 1 टन पर डे, 2 टन पर डे काय आपल्याला किंवा सॉरी अवर्समध्ये 100 केजी पर अवर का 500 केजी पर अवर, त्याप्रमाणे मशिनरी जो पल्पर आहे त्याची कॉस्ट. तर असं त्यावेळेस तुम्हाला आणि त्यासाठी तुम्हाला जे काही मशीन मॅन्युफॅक्चरर्स आहेत त्यांच्या वेबसाईट्स आहेत. एक प्रश्न याच्यामध्ये होता की तुम्ही त्याच्यात गेल्यानंतर त्या मशीनची कॉस्ट, मशीनचे टाइप्स आपल्याला समजेल आणि तुम्ही त्या लोकांशी बोलून, आणि आजकाल मार्केटिंग किंवा खूप मॅन्युफॅक्चर झाले ते तुम्हाला अंदाजे कॅपॅसिटीनुसार आणि त्याच्यानुसार कॉस्टच्या नॉर्म्स देऊ शकतात. त्याप्रमाणे मग आपण कॉस्ट ठरवू शकतो. ओके. आणि एक लास्ट क्वेश्चन, डिहायड्रेशन प्रोसेस काय असते? एक शॉर्ट मध्ये सांगू शकता? डिहायड्रेशन म्हणजे आता डिहायड्रेशन म्हणजे एखाद्या फळातलं हळुवारपणे त्याच्या सेफ मॉइश्चर लेवल, म्हणजे त्याच्या जे पाण्यामुळे फळभाज्या खराब होतात, त्या पाण्याचा अंश हळुवारपणे कमी करणे म्हणजे डिहायड्रेशन. आपण पण आपल्याला डिहायड्रेशन झालं म्हणजे काय, आपल्या शरीरातलं पाणी एका मिनिटात उडून जात नाही. हळूहळू शरीरातलं पाणी कमी होत जातं. तसंच ते आपण फळांमधले जे 80 ते 90% पाणी असतं ते 2, 5, 10% डिपेंड ऑन द टाइप ऑफ द फ्रुट्स आपण कमी करणे. पाण्याचा फळं आणि भाज्यांमधल्या
मधला अंश त्याची टिकवण क्षमता वाढवण्याच्या पातळीपर्यंत कमी करणे याला डिहायड्रेशन असं म्हणतात. त्यामुळे फळं कोणतं आहे? आता पालेभाज्या नॅचरली आपण जर बघितलं ते पातळ असतात. त्या 2 तासामध्ये 50 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरला सेफ मॉइश्चर लेव्हलला येऊ शकतात. तेच जर तुम्ही फळांच्या फोडी गाजर वगैरे असेल, मुळा असेल किंवा कांदा असेल, इट टेक्स डबल टाईम. तर हे फक्त त्याचा कालावधी आणि त्याची मॉइश्चर लेव्हल कांद्यातलं काय आपण एकदम 2% पर्यंत ते 5% पर्यंत मॉइश्चर लेव्हल त्याचं कमी होऊ शकतं. 100% पाणी निघत नाही, पण सेफ मॉइश्चर लेव्हल त्याला डिहायड्रेशन असं म्हटलं जातं. त्यामुळे त्या फळांचं आयुष्य आपल्याला 3-5 आठवड्यापासून तर वर्षभरापर्यंत वाढवता येऊ शकतं. ओके. Yes, sir. Okay. Thank you. Thank you, sir, for your wonderful guidance. I hope think आपण आज सगळे questions, majority questions आपण cover केलेले आहे. काही questions specific particular machinery investment आणि हे जे specific questions आहेत त्यांचा of course तुम्हाला course मध्ये detail guidance मिळेल. ज्यांना ज्यांना आजचा वेबिनार पुन्हा बघायचा आहे त्यांना इकडे वॉच लेटेस्ट वेबिनार या याच्यावरती क्लिक करून तुम्हाला वेबिनारची रेकॉर्डिंग उद्या पुन्हा बघायला मिळेल. आणि उद्योगवर्धींच्या वेबसाईट वरती जाऊन तुम्हाला कोर्सचं रजिस्ट्रेशन करता येईल. इकडे फूड सेक्टर मध्ये फ्रूट अँड व्हेजिटेबल प्रोसेसिंग याच्यावरती तुम्हाला ऑनलाईन क्लिक करून तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करता येईल. आणि युट्यूब चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करू शकता. एक तुम्हाला आमचे बरेचसे उद्योजकांचे वेबिनार व्हिडिओज वगैरे सगळे बघायला मिळतील. आमचे 60,000 पेक्षा अधिक उद्योजक आहेत ज्यांचा बिझनेस वगैरे चांगल्या लेवल मध्ये स्टार्ट आहे. So तुम्हाला त्यांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत ते तुम्ही नक्कीच बघू शकता. So thank you so much all audience, Rajput sir and Prasad sir and I think Shraddha ma'am for joining us. आणि I hope तुम्हाला आजच्या याच्यामधनं काही ना काही नवीन इन्फॉर्मेशन मिळाली असेल. So with that आपण आजचा वेबिनार इथे थांबूयात. Thank you and good night everyone. Thank you. गुड नाईट.